नमस्कार मित्र हो, मी एन.डी. पाटील पिलीवकर द्राक्षाच्या खरड छाटणीसाठी. मित्र हो, तसं पाहिलं तर जे काही ब्लॅकचे द्राक्ष आहेत, नारायणगावचा बराचसा मोठा पट्टा, जुन्नर तालुका आपण म्हणू त्याला, आणि इंदापूर बारामती तालुका, हे दोन तालुके, याच्यातले माल जवळपास डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी नाही, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये संपलेले असतात. त्यामुळे त्यांनी छाटणी ही मार्चमध्ये केलेली असते. त्यांचा शेंडा स्टॉप सुद्धा झालेला असेल. परंतु नाशिक आणि सांगलीच्या बऱ्याचशा अशा बागा आहेत जे मोठं क्षेत्र आहे. ह्या मोठ्या क्षेत्रामध्ये साधारणतः बागा फुटून आलेल्या आहेत, सबकेन झालेले आहेत. क्वचितच 10 ते 15% बागांच्या सबकेनचा पुढचा शेंडा स्टॉप झालेला असेल. तर तसा पाहिलं तर आता हा प्रोग्राम आपला उशीर झालेला आहे. खरड छाटणी ते फळ छाटणी, म्हणजे फळ छाटणीची पूर्वतयारी असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. तर याला बऱ्यापैकी उशीर झालेला आहे, परंतु आणखीन भरपूर गोष्टी आजही आपल्या हातामध्ये आहेत. या गोष्टी आपण जर व्यवस्थित केल्या तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. मित्र हो, यावर्षी आपण पाहिलं की फेब्रुवारीच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून तिसऱ्या आठवड्यापासून ते मार्च पूर्ण जाईपर्यंत आपल्या द्राक्षाला दर नव्हते. मात्र ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढं काय द्राक्षचं क्षेत्र आहे याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन भाग येतात, एक पूर्व सोलापूर आणि पश्चिम सोलापूर. तर पश्चिम सोलापूरमध्ये 70% बागांना माल नव्हता, म्हणजे माल निघालेलाच नव्हता, घड आलेले नव्हते. त्याच्यानंतर हीच परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः 20 ते 25% होती. नाशिक जिल्ह्यामध्ये पण 20 ते 25% बागांना माल आलेला नव्हता. नगर जिल्ह्यामध्ये 25 ते 30% बागांना हा प्रॉब्लेम झालेला होता. पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः 25 ते 30% बागांना हा प्रॉब्लेम होता. म्हणजे आपण असं लक्षात घेऊ की साधारणतः संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रातल्या काही भागामध्ये जेवढा काही द्राक्ष आहेत, ह्या द्राक्षामध्ये 45 ते 50% एवढेच द्राक्षाचं पीक हे होतं. तरी सुद्धा द्राक्षाला दर मिळालेले नाही. सगळ्यात मोठं एक कारण आहे ते म्हणजे कोरोनामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे. लोकांचे पगार आजही 50%वर आहेत मागच्या लॉकडाऊनमुळं, आणि परत यावर्षीचं लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. तर लोकांकडं जॉब नाही आहेत, पैसे नाही आहेत, त्यामुळे सुद्धा लोकांनी लोकांकडं द्राक्ष खायला पैसे नाही आहेत. एक दुसरा भाग झालेला आहे तो म्हणजे फेब्रुवारीमध्ये काही पाऊस आले, मार्चमध्ये काही पाऊस आले, त्याच्यामुळं द्राक्षाचं नुकसान झालं. लोकांनी द्राक्ष आरली पाठवले आणि ते आंबट द्राक्ष खाल्ल्यामुळं परत गिराईक खात नाही, हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग म्हणजे एकाच वेळेला द्राक्ष हे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत, त्यामुळं द्राक्षाला दर मिळाले नाहीत. पण विचार करा, फक्त 45 ते 50% हार्वेस्टिंग ज्या वेळेला मार्केटमध्ये येतं त्यावेळेला एवढा मोठा प्रॉब्लेम होतो. तर पुढच्या वर्षी साधारणतः 85 ते 90% बागा सक्सेस झाल्या, आणि त्या व्हायलाच पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको आहे. आणि ज्या वेळेला एवढा माल आपल्याला एका वेळेला आपल्या मार्केटमध्ये येईल त्यावेळेला काय परिस्थिती होईल, यासाठी मित्र हो, याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपले द्राक्ष क्वालिटी माल निघाला पाहिजे. आपल्याला क्वालिटी माल जर काढायचा आहे तर आपल्याला मित्र हो, आपल्याला लोड मॅनेजमेंट हे व्यवस्थित केलं पाहिजे. आपल्याला कमीत कमी लोड पाहिजे. मित्र हो, आम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मागच्या वर्षी असं पाहायला मिळालं. त्यातल्या त्यात मी सोलापूर जिल्ह्याची गोष्ट सांगतो. गेल्या 50 वर्षापासून ते 76 वर्षाच्या काळामध्ये एवढा मोठा पाऊस हा पडलेला नव्हता आमच्या एरियामध्ये. सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगरच्या काही भागामध्ये, लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूर आणि मला वाटतं अजून एक जिल्हा राहिला कर्नाटकातला, त्याचं नाव लवकर माझ्या लक्षात येत नाही. बेळगाव आणि विजापूरच्या मध्ये आहे तो जिल्हा. तर तो जिल्हा अशा पद्धतीनं ह्या भागामध्ये खूप पाऊस पडला. आणि 15 मे ते 5 नोव्हेंबर 25 मे ते 5 नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं आणि सूर्यप्रकाश मिळालेला नाही आहे.
मित्र हो, आपल्याला खरड छाटणी केल्यानंतर बरेचसे लोक गर्भधारणा हा शब्द प्रयोग करतात, मात्र ती सस्तन प्राण्यामध्ये असते. गर्भधारणा ही सस्तन प्राण्यामध्ये असते. मात्र आपण आपल्या काडीमध्ये जे घडांची निर्मिती होते त्याला आपण सुप्त घडांची निर्मिती म्हणजे काडीमधली घड निर्मिती असा आपण शब्द प्रयोग करू, कारण तो योग्य आहे शेतीशास्त्राच्या दृष्टीनं. तर मित्र हो, आपल्याला काडीमध्ये घडाची निर्मिती तयार होण्यासाठी आपल्याला जो सूर्यप्रकाश लागतो, हा सूर्यप्रकाश मागच्या वर्षी खूप कमी मिळाला. आणि ज्या बागा मे मध्ये छाटणी झाल्या, 15 मे नंतर झाल्या किंवा जून मध्ये झाल्या, या द्राक्ष बागांना अतिशय कमी माल निघाला. अशा बागांना सुद्धा माल निघाला, परंतु कोणत्या बागांना माल निघाला? ज्या ठिकाणी द्राक्ष काडींची संख्या ओलांड्यावर काड्यांची संख्या मर्यादित होते आहे, अशाच ठिकाणी आपल्याला माल बऱ्यापैकी बघायला मिळाले. अन्यथा बऱ्याच ठिकाणी माल बघायला मिळालेले नाही. एक कॉमेंट आलेली आहे की आवाज येत नाहीये, तर मला कुणीतरी सांगा बरं. विशाल बागलने हाय केलेला आहे आता, आणि गणेश नाझीरकरनी एक पोस्ट टाकलेली आहे. आवाज येतोय आपल्याला क्लिअर? सध्या आपण जे लेक्चर चाललेलं आहे याचा आवाज क्लिअर येतोय आपल्याला? हो किंवा नाही मला जर कॉमेंट टाकली तर माझ्या लक्षात येईल. ओके, आपल्याला सगळ्यांना आवाज येत आहे असं मी गृहीत धरून मी बोलतो आहे. हा, आवाज येतो. अशोक क्षीरसागर, आवाज येतो आहे. गणेश नाझीरकर, ओके ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. मला समजलं. छान, मी कंटिन्यू करतो. कारण एकच पोस्ट आलेली होती की आवाज येत नाही, त्यावेळेला मला वाटतं नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आवाज कमी झाला असेल. ओके ठीक आहे. तर मित्र हो, मग मागच्या वर्षी हे जे आहे की उशिरा छाटणी झाल्यानंतर सुद्धा काही बागांना माल आले आणि काही बागाला माल आले नाहीयेत. याचं एकमेव कारण होतं की आपण सूर्यप्रकाशाचं हार्वेस्टिंग किती केलं. आणि मित्र हो, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला आपण खरड छाटणी केल्यानंतर किंवा फळ छाटणी केल्यानंतर किंवा एकूणच कोणतीही आपण शेती करत असताना 70 ते 80% काय काम करणार आहे? तर सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश आहे. केवळ सूर्यप्रकाश असून उपयोग नाही आहे, तर आपलं टेम्परेचर जे आहे, तापमान सुद्धा साधारणतः 24 डिग्री सेल्सिअस ते 36 डिग्री सेल्सिअस हे तापमान असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं प्रकाश संश्लेषण होतं. वाऱ्याचा वेग 15 ते 20 किलोमीटर प्रति तासाच्या वर गेला तरी सुद्धा आपलं प्रकाश संश्लेषण कमी होतं. जमिनीमध्ये जर वापसा नसेल आणि जास्त चिखल झाला तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. जमिनीमध्ये एकदम कोरडं झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. ह्युमिडिटी ही 40%च्या खाली ज्या वेळेला येते त्यावेळेला सुद्धा प्रकाश संश्लेषण कमी होतं. मित्र हो, हे प्रकाश संश्लेषण ज्या वेळेला होतं त्यावेळेला वनस्पती आपल्या सूर्यपानामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अन्न निर्मिती करते आणि त्याच्यानंतर जे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे चयापचयाच्या क्रिया असतात त्या संपूर्ण वनस्पती शरीरामध्ये होत असतो. तर मित्र हो, यासाठी ही नैसर्गिक क्रिया झाली 80%. मात्र ही नैसर्गिक क्रिया 80% होत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे? याच्यामध्ये यावर्षी सुद्धा मला वाटतं हा मे महिना सुरू झालेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये एकदा दोनदा थोडेसे शावर्स आले, कुठं तुरळक पाऊस झाला. मे महिन्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी 3 ते 4 वेळा आजपर्यंत पाऊस झाला आणि इथून पुढे सुद्धा 2 ते 3 वेळेला काही शावर्स येण्याची, थोडाफार झिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि यावर्षी सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये पाऊस कमी राहील. म्हणजे मग मागच्या वर्षी एवढा सूर्यप्रकाश कमी मिळणार आहे का नाही आहे हे अजूनही समजलेलं नाही आहे. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल अशी आपल्याला माहिती आहे. तर मित्र हो, आपण आता ज्या लोकांच्या पहिल्या वर्षाच्या बागा आहेत ज्या पंजापर्यंत आलेल्या आहेत, काही लोक उशिरा झालेले आहेत कारण त्यांना लॉकडाऊनमुळे तारा मिळालेला नाहीत, अँगल मिळालेला नाहीत, ते उशिरा आलेले आहेत. एक दुसरी गोष्ट, ज्या उशिरा छाटण्या झालेल्या आहेत
त्यांचे सुद्धा काही आता फुटी फुटत आहेत किंवा काही सबकेन झालेल्या आहेत किंवा काही लोकांनी मुद्दामहून पुढच्या वर्षी म्हणजे मधल्या काळामध्ये दर कमी मिळाले आणि येणाऱ्या वर्षी आपण खरड छाटणी उशिरा करू आणि या वर्षी फळ छाटणी आपण येणाऱ्या वर्षामध्ये फळ छाटणी ही आपण उशिरा घेऊ म्हणजे आपल्याला दर चांगले मिळतील यासाठी काही लोकांनी खरड छाटणी ही उशिरा केलेली आहे. तर या सगळ्यांचा सारांश असा निघतो की इथून पुढं आपल्याला सूर्यप्रकाश कमी होत जाणार आहे आणि या कमी सूर्यप्रकाशामध्ये आपल्या काडीमध्ये घडांची निर्मिती कशी करायची. मित्र हो, जोपर्यंत ओलांडे फुटत नाही म्हणून मागं पुढं फुटत होते अशा वेळेला आपण नायट्रोजन दिलेला असेल म्हणजे आपण 1261 ही ग्रेड वापरलेली असेल, 13045 ही ग्रेड वापरली असेल, कॅल्शियम नायट्रेट ही ग्रेड वापरलेली असेल किंवा मॅग्नेशियम नायट्रेट ही ग्रेड वापरलेली असतील. ह्या चारही ग्रेडमधून किंवा काही लोकांनी 1340 काही ठिकाणी वापरलेला असेल. प्रत्येकाची वेगळी वेगळी ही असते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण ट्रीटमेंट करत असतो. प्रत्येकाची लाईन ऑफ ट्रीटमेंट वेगळी असते. तर आजपर्यंत जे आपण ह्या गोष्टी वापरल्या, नायट्रोजन ज्या ज्या ठिकाणी वापरला, जर आपल्या 2 पेऱ्यामधलं अंतर जर 2 पानांमधलं किंवा 2 डोळ्यांमधलं अंतर जर जास्त होत असेल तर आपल्याला हे नायट्रोजन कमी करायचं आहे आणि आपल्याला फॉस्फरस पोटॅश हे आपल्याला याच्यावर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. बरेचसे लोक म्हणतात 05234 मारल्यानंतर मग वाढ होत नाहीये. मित्र हो, असं अजिबात होत नाहीये. 05234 आपण ड्रीपमधून दिलं किंवा फवारणीतून दिलं तर त्याच्यानंतर आपल्याला काडी ही फुगवण वाढेल, काडीची साईज वाढेल, काडीमध्ये स्टोरेज वाढेल, घडांची निर्मिती होईल. केवळ फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे 05234 न होणार नाहीये. तर आपल्याला त्यासाठी कॅल्शियम मॅग्नेशियम पण लागणार आहे, सल्फर पण लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट मधले झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नीज आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, ह्या गोष्टी सुद्धा लागणार आहेत. तर मित्र हो, आपल्याला वाढ किती होते त्याच्यानुसार आपल्याला खतामध्ये आपल्याला नियंत्रण करायचं आहे. सगळ्यात अगोदरचा भाग आपण बघणार आहोत हे आपण काडी व्यवस्थापन कसं करायचं आहे हे पाहणार आहोत आपण. मित्र हो, काडी व्यवस्थापनामध्ये आपल्याला एका चौरस फुटाला साधारणतः 1 काडी आणि जर समजा आपल्या ब्लॅक व्हरायटी असतील तर आपल्याला 1.5 चौरस फुटाला 1 काडी अशा पद्धतीनं आपण नियोजन हे केलंच पाहिजे. मित्र हो, आपण सबकेनच्या वेळेला काडी विरळणीचा हा प्रोग्राम हाती घेतलाच पाहिजे. सबकेनच्या वेळेला आपण काडी विरळणी केली, त्याच्यानंतर आपल्या ह्या काड्या लांब झाल्या, त्याच्यानंतर सबकेन ते शेंडा स्टॉप ह्या काळामध्ये आपण साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त 25 दिवसामध्ये ही आपली स्टेज पूर्ण होते. आणि ह्या स्टेजमध्ये आपण जर काडी विरळणी केली आणि ती काडी विरळणी केल्यानंतर परत काही थोडंफार आपण शेंडा स्टॉप केला तर आपल्याला आणखी एक जर आपण काम केलं, एका चौरस फुटाला 1 काडीपेक्षा जास्त काडी आपल्याला असायला नको आहे. सगळ्यात महत्वाचा काय प्रॉब्लेम होतो की ज्या वेळेला आपल्या काड्या वाढत जातात, ज्या वेळेला 4 ते 5 काड्या एका ठिकाणी येतात, ह्या 4 ते 5 काड्यांची गर्दी होते. एका काडीला किंवा 2 काडीला जी बाळी निघते, ही बाळी ह्या सगळ्या 4 ते 5 काड्यांना ही बाळी एकत्र करते. मग ही एक बाळी जर 4 ते 5 काड्यांना एकत्र केलेल्या आहे, तिथं त्याचा पुंजका तयार होतो किंवा पेंडकं तयार होतं. आपण पेंडी किंवा पुंजका असं आपण म्हणू त्याला. ही ज्या वेळेला होते त्यावेळेला जास्तीत जास्त पानं हे आतल्या बाजूने जातात. म्हणजे बघा, 5 काड्यांची एक पुंजका तयार झाला म्हणजे काय होतं, 5 काड्यांना समजा आपण सबकेन 7 पानावर केलेले आहे आणि त्याच्या पुढे शेंडा स्टॉप आपण 9 पानावर केलेला आहे. म्हणजे 16 पानं आपल्या एका काडीला आहेत, 16 काड्या आहेत. मग हे जर समजा 75-80 पानं जे आहेत ह्याचं जर एक पेंडकं तयार झालं किंवा एक पुंजका तयार झाला तर बाहेरच्या पृष्ठभागाला वरून ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडणार आहे तर या सूर्यप्रकाशामध्ये किती पानं येणार आहेत मित्र हो, खूप झालं तर ह्या 80-90 पानांपैकी 15 ते 20च पानं हे सूर्यप्रकाशामध्ये येणार आहेत. बाकी सगळे आतल्या बाजूने पानं आहेत
किंवा खालच्या बाजूनं पानं आहे। यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, यासाठी ह्या बाळ्या तोडत राहणं। पण बाळ्या सगळ्या तोडायच्या नाहीये, सगळ्या बाळ्या तोडण्याची अजिबात गरज नाहीये। कोणत्या बाळ्या तोडायच्या, तर ज्या बाळीनं काड्याचं पेंडकं तयार केलेलं आहे किंवा पुंजका तयार केलेला आहे एवढ्याच बाळ्या तोडायच्या आणि त्या काड्या आपण मोकळ्या करायच्या आणि त्या तारेवर पसरायच्या। मित्रांनो, हवेचा वेग प्रचंड आहे, इथून पुढे प्रचंड हवा राहणार आहे। त्यामुळं आपली बाग जर उत्तर दक्षिण असेल तर पश्चिमेकडच्या काड्या ह्या पूर्वेकडे येऊन पडलेल्या असतात, पश्चिमेकडच्या काड्या या पूर्वेकडे येऊन पडलेल्या असतात। मध्ये काड्या उभा नीट राहत नाहीत, बऱ्याचशा काड्यांची मोडतोड होते। मित्र हो, आपल्या हवेनं काड्यांची मोडतोड होईल म्हणून आपण जास्त काड्या ठेवू नका। मोठ्या वादळानं हवेनं काड्यांची मोडतोड होईल म्हणून जास्त काड्या ठेवू नका, कारण काडी विरळणी आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला काड्यांची संख्या ज्या वेळेला मर्यादित होते त्यावेळेला झाडानं अन्नद्रव्य जे काय अपटेक केलेलं असतं हे त्या कमी काड्यांना मुबलक प्रमाणामध्ये किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ते अन्नद्रव्य मिळतात आणि त्यामुळे ती काडी अतिशय स्ट्रॉंग होते आणि खूप मोठ्या मोठ्या वाऱ्यामध्ये सुद्धा ह्या काड्या फुटणार म्हणजे मोडणार नाहीये। क्वचित एखाद्या झाडावरची म्हणजे 5-10 झाडामधली एखादी काडी मोडू शकते आणि त्याला आपण ते इग्नोर करा, त्याच्यामुळे तुमचा तोटा कोणताही होणार नाहीये, कोणताही तोटा होणार नाहीये। तर मित्र हो, शेंडा स्टॉप केल्यानंतर आपण एका झाडावर समजा 9x5 आपलं अंतर आहे, तर 5×9=45 जर काड्या असतील म्हणजे 40 ते 50 काड्या आपल्या एका झाडावर आहेत। 40 ते 50 काड्या एका झाडावर जर आहेत तर या काड्यांवर, तर या काड्यांपैकी आपल्याला समजा आपण उजव्या बाजूच्या ज्या ओलांड्या आहेत त्याच्यावर तिकडे काड्या किती आल्या, 20 काड्या आल्या आणि डावीकडच्या बाजूला 20 काड्या आल्या आणि 5 ते 10 काड्या कुठं आल्या, ओलांड्यावर सरळ आल्या, कारण ओलांड्यावर सूर्यप्रकाश पडून ते डोळे मुके होऊ नयेत म्हणून आपण त्या काड्या ठेवलेल्या आहेत, म्हणून आपण त्या काड्या ठेवलेल्या आहेत। तर त्या काड्या तशाच राहू द्या। मग इकडच्या 20 काड्या उजवीकडच्या आणि डावीकडच्या ओलांड्याच्या 20 काड्या अशा 40च्या 40 काड्या बांधायच्या का, नाही बांधायच्या, काही गरज नाहीये। तुम्ही बघा मित्र हो, जवळपास आपल्याला काड्या असतात, जवळपास सूर्यप्रकाशाच्या दिशेनं सरळ वर गेलेल्या काड्या आपल्याला 90% काड्या आपल्याला दिसतात। तुम्ही एका बाजूची एकच काडी फक्त वाकवा, एक काडी घ्या आणि ते वाकवा। एक काडी वाकवून आपण ज्या वेळेला तारेपर्यंत आणतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल, एक काडी वाकवत वाकवत आपण तारेपर्यंत आणली तर जवळपास इकडच्या 2-3 काड्या आणि इकडच्या 2-3 काड्या ह्या वाकून येतात। म्हणजे आपण एक काडी जर बांधली तर इकडच्या 2-3 काड्या आणि इकडच्या 2-3 काड्या ह्या बरोबर तारेला टेकतात, कारण का ओलांडा फिरतो, ओलांडा जो आहे तो ओलांडा फिरतो। काडी आपण फिरवली, काडी अशी आपण दाबली तर काय होतो, ओलांडा फिरतो। ओलांडा फिरला का ओलांड्याच्या काड्या सुद्धा फिरतात। म्हणून मित्र हो, ओलांड्याच्या झाडाच्या एका बाजूच्या 2 ते 3 काड्या बांधल्या आणि दुसऱ्या बाजूच्या 2 ते 3 काड्या बांधल्या म्हणजे जवळपास 80%, म्हणजे इकडच्या 3 काड्या बांधल्या म्हणजे आता त्याला 4 टप्पे झाले। जर सिंगल ओलांडा असेल आपला गल्लीतला तर तो भाग वेगळा, मात्र जर आपला एच असेल ओलांड्याचा तर त्या ओलांड्याचे 4 भाग झाले। तर त्या 4 भागातले एका बाजूला पुढच्या बाजूच्या 2 काड्या बांधल्या आणि इकडच्या बाजूच्या 2 काड्या बांधल्या आणि तेच उजव्या बाजूला केलं आणि डाव्या बाजूला केलं तर मित्र हो, फक्त आपण 2×2 4 आणि 4×4 8 काड्या जर बांधल्या तर आपल्या जवळपास 40 काड्या, 8 काड्या ज्या वेळेला आपण तारेला बांधू त्यावेळेला 8 काड्या ज्या वेळेला आपण तारेला बांधू त्यावेळेला 40 काड्या आपल्या तारेवर येतात। मग त्यातून जर समजा एखादी जर जास्त जोर करणारी काडी असेल तर एखाद दुसरी आपल्याला बांधावी लागेल। असं ज्या वेळेला आपण करू आणि मध्ये 5 ते 10 काड्या
मध्ये उभ्या असतील, 4 ते 5 काड्या जर मध्ये उभ्या असतील तर मला वाटत नाही काय हरकत नाहीये. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण नियोजन करू, सूर्यप्रकाश तेवढाच मिळणार आहे, मात्र आपण त्याचा पृष्ठभाग वाढवला. पृष्ठभाग पण तेवढाच आहे, पण अगोदर काय होत होतं, या ठिकाणी एक पुंजका होता, या ठिकाणी एक पुंजका होता, या ठिकाणी एक पुंजका होता आणि या ठिकाणी एक पुंजका होता. ह्या 4 ठिकाणी 4 पुंजके होते आणि मध्यंतरी 1-1 फूट अंतर होतं, जिथून सूर्यप्रकाश खालपर्यंत जमिनीपर्यंत जात होता. आणि जमिनीवर सूर्यप्रकाश गेला का त्या ठिकाणी गवत उगवलं. ज्या ठिकाणी सावली असते त्या ठिकाणी गवत उगवत नाहीये. म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फायदा होतो, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला फायदा होतो. तर मित्रहो, अशा पद्धतीनं जर आपण काड्या बांधून घेतल्या तर आपली फवारणी सुद्धा अतिशय चांगली होते. ज्या वेळेला ते पेंडकं असतं किंवा पुंजका असतो तर त्यावेळेला त्याच्या आतल्या बाजूनं औषध जात नाही, हवा जात नाही, सूर्यप्रकाश जात नाही आणि त्या ठिकाणी प्रचंड पोल्युशन तयार होतं, प्रदूषण तयार होतं. आणि ज्या ठिकाणी प्रदूषण त्या ठिकाणी रोग जास्त. ज्या ठिकाणी ऑक्सिजन कमी पडतो त्या ठिकाणी रोग जास्त होतो. मित्र, हे पक्क लक्षात ठेवा. आणि कोरोनापासून मला वाटतं ऑक्सिजनचं महत्त्व खूप लोकांना माहीत झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण काड्यांची जर बांधणी केली तर मित्र हो, येणाऱ्या सीझनमध्ये आपल्या फळ छाटणीनंतर चांगले घड बाहेर पडण्यासाठी आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. खूप लोकांचे प्रश्न आम्हाला गेल्या 8 ते म्हणजे जवळपास एक 15 ते 20 दिवसापासून आहेत की जे पहिल्या वर्षाच्या बागा आहेत, ज्यांनी पंजा मारलेला आहे, जे त्यांचं झाड आहे खाली आलेलं आहे आणि ड्रीपची आपलं काय त्या ह्याची तार आहे, आपली वेळू बाइंडिंगची तार आहे, वेळू बाइंडिंगच्या तारीच्या तिथं त्यांनी पंजा मारलेला आहे. मग तो पंजा खाली मारायचा का वर मारायचा का तिथंच मारायचा. तर मित्र, हा पंजा जो आहे, खूप कमी बागा राहिल्या असतील, हे लगेच त्या तारेच्या लगेच खाली मारू नका, थोडंसं जास्त खाली मारा, 5-6 इंचावर. म्हणजे आपली जी 2 फुटी फुटतील त्या 2 फुटी अशा फुटल्यानंतर अशा वाढत जाणार आहेत. आणि मध्ये जर तार असेल तर मित्र हो, ही तार जर अशी, आणि काय होतं, ज्या वर्षी तुम्ही पंजा मारलेला आहे तर ते खालचं खोडसा वाढत जातं आणि हे अशा पद्धतीनं ते खालचं मेन खोड जे आहे त्या तारेमध्ये घुसतं. माझं मधलं बोट जे आहे ही तार समजा, ते तार समजा, आणि हे दोन्हीकडे 2 गेलेल्या व्हीच्या फुटी आहेत. मग ही तार पूर्णपणे या खोडामध्ये घुसलेली असते, या खोडामध्ये घुसलेली असते. तर अशा पद्धतीनं ते 6 इंच खाली जर आपण टॉप मारला तर अतिशय चांगलं राहील. बऱ्याचशा लोकांचा आणखी प्रश्न आहे, जो व्ही तयार झालेला आहे ह्या व्ही मध्ये आपल्याला काड्या ठेवायच्या किंवा नाही. मित्र हो, ह्या व्हीवर काड्या ठेवायच्या का नाही आहेत, त्याच्यानंतर खाली आपल्या मेन खोडावर काड्या ठेवायच्या किंवा नाही, ज्याला अंगावरच्या काड्या, हा सोलापूर जिल्ह्यामधला प्रसिद्ध शब्द आहे, अंगावरच्या काड्या. मित्र, खूप मोठे मोठे शेतकरी झांबरे नानांसारखे अंगावरच्या काड्या मुद्दामहून ठेवतात. मात्र झांबरे नानांचं जे नियोजन आहे ते अतिशय जबरदस्त आहे. त्यांच्याकडं ड्रॅगनच्या मशीन आहेत फवारणी करण्यासाठी, जीए साठी आणखी त्याच्या पुढच्या मशीन्स आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या पीएच कंट्रोलर आणि ईसी कंट्रोलर बसवलेला आहे. त्यांचं नॉर्मल पीएचचं पाणी पडतं. फर्टिगेशन त्यांचं जवळपास पहिल्या थेंबापासून शेवटच्या थेंबापर्यंत असतं, थोडं थोडं, म्हणजे त्याला पाहिजे एवढं. आणि जे नियोजन ते शेतकरी करू शकतात ते इतर शेतकरी करू शकणार नाहीये. जवळपास 80% सुद्धा शेतकरी करू शकणार नाहीये. तर यासाठी आपण अंगावच्या काड्या ठेवायच्या किंवा नाही आहेत हे आपण पहा, हे आपल्यावर आहे. कारण काय झालं, मागच्या वर्षी जवळपास मी माझ्याकडं कन्सल्टन्सीला 250 एकर क्षेत्र होतं. त्यापैकी साधारण, आणि मी स्वतःहून म्हणजे 250 एकर शेवटी राहिलं. आणि जवळपास मी नाकारलेलं क्षेत्र किती होतं माहित आहे, जवळपास 200 एकर क्षेत्र मी नाकारलं होतं. कारण का नाही, त्यांना अंगावरच्या काड्या ठेवायच्या होत्या. आणि मागच्या वर्षी हे लक्षात आलं की ज्यांनी अंगावरच्या काड्या ठेवल्या त्या भरपूर लोकांना माल लागलेले नाही आहेत, आणि ज्यांनी अंगावरच्या काड्या अजिबात ठेवलेल्या नाही आहेत त्यांना वरच्या बाजूनं भरपूर माल लागलेला आहे. मित्र हो, मागच्या वर्षी द्राक्षाचे सगळे गणित जे काही
अंदाज होते, जे काही तडाखे होते, जे काही फॉर्म्युले होते, हे सगळे मागच्या वर्षी बदलून टाकलेले आहेत. हे पूर्णपणे बदलून टाकलेले आहेत. यासाठी याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. मात्र फीवर जे काड्या ठेवायच्या का नाही आहे, हे सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. मित्र, ज्या वेळेला तुम्ही फीवर ज्या वेळेला काड्या ठेवता, इकडून 2-4 काड्या ठेवल्या आणि इकडून 3-4 काड्या ठेवल्या, परत इकडे एक वलांडा केला आणि इकडे एक वलांडा केला, तर काय होतं, खालून आलेलं जे अन्नद्रव्य आहे हे फीवरच्या काड्यांना अगोदर मिळतं आणि ह्या फीवरच्या ज्या काड्या आहेत त्या खूप मोठ्या होतात. ते तुमच्या द्राक्षाच्या खोडा एवढ्या मोठ्या होतात, द्राक्षाच्या खोडा एवढ्या मोठ्या होतात आणि तुमचे ओलांडे करंगळीपेक्षाही लहान राहतात. तुमचे ओलांडे पेन्सिलपेक्षाही लहान राहतात. त्याच्यावर तुम्ही काय माल घेणार आहे? त्यामुळे तिकडं तुमचा माल येण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक दुसरी गोष्ट काय होते, तर त्या व्हीवर जास्त गर्दी होते. त्या ठिकाणी पाऊस जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ओला करपा येईल, सुका करपा येईल, भुरी येईल आणि डावणी येईल. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळं आणि त्या ठिकाणी औषध पोहोचत नाही, त्यामुळं औषध पोहोचत नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आहे. तर यासाठी मित्र हो, आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी फीवर काड्या ठेवू नका. कारण का, ज्या वेळेला आपण फळ छाटणी कराल, फळ छाटणी, एक मिनिट, थँक्यू. तर मित्र हो, ज्या वेळेला आपण फळ छाटणी करणार आहात त्यावेळेला फळ छाटणी केल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. ज्या वेळेला घड तिथं निघतील आणि ते फ्लावरिंग मध्ये येतील, त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही, त्याला हवा मिळणार नाही, तिथं औषध पोचणार नाही आणि त्या ठिकाणी तिथं निघालेले घड हे 90% घड कुजून जातात. 90% घडावर डावणी येतो. म्हणजे आपलं पुढचे वलांडे पण तयार झालेले नाही आणि त्या व्हीवर जो माल मिळालेला आहे त्याचं पण नाहीये आणि खालच्या जे खोडावरचे ज्या अंगावरच्या काड्या धरल्या असतील त्याचं रान जाणे. म्हणजे तो शेतकऱ्यांनीच ठरवावं काय करावं ते. कारण तेवढं ते स्वातंत्र्य प्रत्येक शेतकऱ्याला आहे. त्यामुळे मी तो खूप रेटा धरणार नाहीये. कारण मागच्या वर्षी बऱ्याचशा लोकांना लक्षात आलेलं आहे. तरी सुद्धा एखाद दुसरा माणूस म्हटला, नाही आपण जर समजा अंगावरच्या काड्या ठेवल्या असत्या तर थोडासा फायदा झाला असता, हरकत नाहीये. हे सगळं आपल्या अनुभवानं, आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून, इतर तज्ज्ञांकडून, द्राक्ष बागायतदार संघामधले जुने सगळे शेतकरी आहेत, NRC मधले शास्त्रज्ञ आहेत, तर यांच्यातर्फे आपण हे करावं. त्याच्यानंतर मधल्या 4 ते 5 वर्षामध्ये एक खूप मोठा प्रघात पडलेला होता. काही आता त्यांचे नावं घ्यायला नको आपण, किंवा काही खूप मोठ्या तज्ज्ञांनी, द्राक्ष तज्ज्ञांनी युरॅसिल आणि 6BA हे जवळपास एकत्र घेतलेलं होतं. त्यामुळं बऱ्याचशा काय, माझ्या सुद्धा शेड्यूलमध्ये मी मागच्या वर्षीच ते एकत्र केलेलं होतं. त्याच्या अगोदर मी एकत्र केलेलं नव्हतं. युरॅसिल आणि 6BA ते बऱ्याचशा ठिकाणी एकत्र केलेलं होतं. मात्र डॉक्टर सोमकुवर सर यांच्याबरोबर मला वाटतं मी मागच्या 6 ते 7 दिवसापूर्वी बोललो, तर त्यावेळेला त्यांनी पूर्ण खूप चांगल्या याच्यामध्ये समजावून सांगितलं की युरॅसिल आणि 6BA ह्या दोन्हीचं काम पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळं तुम्ही युरॅसिल आणि 6BA हे दोन्ही अपोजिट आहेत सिंक आणि सोर्समध्ये, आणि त्याच्यामुळं तुम्ही हे दोन्ही एकत्र घेऊ नका. साधारणतः युरॅसिल आणि 6BAचं जे शेड्यूल आहे ते कसं असावं, कारण ज्या वेळेला आपण 5 ते 7 पानावर आपण सबकेन करतो त्याच्या अगोदर काही लोक पहिल्या काळामध्ये आपण लिओसिन वापरत होतो. तर लिओसिन वापरू नका असं मी ठामपणे सांगेन. परंतु मागच्या वर्षी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षी लिओसिन वापरलं म्हणून आम्हाला एवढा माल मिळाला नाही, तर मिळालाच नसता. बरोबर आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून कोणी 10-11 वर्षापासून लिओसिन वापरत नाही आहे, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही फुटल्यानंतर ते सबकेन पर्यंत जर टिल्टचे 2 हात घेतले, तुम्ही टिल्टचे एकरी 50 मिली 2 वेळा, तुम्ही ते M45 मध्ये घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 0.34 टाकू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही किंवा कॉम्बी टाकू शकता. अशा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही 2 टिल्टचे जर हात घेतले कधी सबकेनच्या अगोदर,
आणि जर कुणी सबकेन करणार नसेल आणि स्ट्रेट केन ठेवणार असेल तर 5 पानं झाले, 5 ते 6, 7 पानं झाले, तुम्ही सबकेन करा किंवा नाही करा, त्याला सबकेन समजायचं किंवा ती स्टेज समजायची. त्याच्या आतपर्यंत ते 2 फवारण्या टीलच्या झाल्या पाहिजेत, म्हणजे प्रोपिकोनॅझोलच्या झाल्या पाहिजेत. तर याच्या पुढे गेल्यानंतर साधारणतः सबकेन नंतर 2 ते 3 पानं ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुम्ही 6BA ची एक फवारणी करा. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर तुम्ही युरियासिलची फवारणी करा. त्याच्यानंतर परत एक अजून 6BA ची फवारणी करा आणि त्याच्यानंतर आणखीन एक 6BA ची फवारणी करा. म्हणजे हे 4-4 दिवसाच्या 5-5 दिवसाच्या अंतरानं 2 6BA आणि 2 युरियासिल एवढं जरी झालं तरी भरपूर झालेलं आहे असं आपल्या द्राक्ष संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉक्टर सोमकुवर सर यांनी सांगितलेलं आहे. किंवा एखादी एक्स्ट्रा घेतली तरी चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं मित्र हो, एक मनापासून सांगतो की मागच्या वर्षी मी ज्या शेतकऱ्यांकडे जायचो आणि युरियासिल आणि 6BA जे वापरत होते, तर मित्र हो युरियासिल आणि 6BAचं एवढ्या वेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत. पहिल्या 1 किंवा 2 कंपन्या होत्या आणि खूप झालं तर 2 ते 3 कंपन्या होत्या. तर त्या ज्या जुन्या कंपन्या आहेत ह्या आता सध्या दिसत नाही आहे आणि बऱ्याचशा ज्या काही नवीन कंपन्या आलेल्या आहेत त्याचे पॅकिंगकडे पाहू वाटत नाही आहे. मित्र हो, ते जर बघितलं तर कोणत्या प्रॉडक्टमध्ये बोरान 20% टाकलेलं आहे, काही ठिकाणी 1261 टाकलेलं आहे, काही ठिकाणी वेगळंच काही आहे. पण ते आपल्याला ऍक्च्युअली डिटेक्शन म्हणजे अनालायसिस केल्याशिवाय, लॅबमध्ये तपासल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. 100% आपण त्याची खात्री देऊ शकत नाहीये. 100% खात्री आपण त्याची देऊ शकत नाहीये. मात्र असा एक अंदाज येतो. कारण मित्र हो, हे सगळे तोळ्यावर विकणारे प्रॉडक्ट आहेत आणि त्याचा काही एक फरक आपल्याला दिसत नाही आहे. तर ज्या काही 10 वर्षाच्या अगोदरच्या ज्या काही कंपन्या होत्या युरियासिल 6BAच्या किंवा त्याच्यानंतर सुद्धा एखाद दुसरी चांगली कंपनी आलेली असेल तर हे स्टँडर्ड मटेरियल वापरा. किंवा आपल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांनी जे हे आणलेलं आहे, युरियासिल आणलेला आहे, 6BA आणलेला आहे, त्याचे सॉल्व्हंट आणलेले आहेत, हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत. मागच्या वर्षी ज्या लोकांनी MRDBS संघाचे, द्राक्ष बागायतदार संघाचे जे काही वापरलेले आहेत त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. तर प्रमाण कोणी विचारलेलं आहे 6BAचं प्रमाण किती वापरावं. तर मित्र हो, आपण 1 एकरला जेवढं पाणी लागतं तेवढ्याला साधारणतः आपण 4 ग्रॅम 6BA वापरा. आणि युरियासिल जे आहे हे साधारणतः आपण 1 एकरला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्यामध्ये साधारणतः 20 ग्रॅम युरियासिल वापरलं तरी हरकत नाही आहे. अशा पद्धतीने हे प्रमाण करू शकता. मित्र हो, त्याच्यानंतर जवळपास खरड छाटणी झाली का साधारणतः एक 12-13 एप्रिलपासून 10 एप्रिलपासूनच मला फोन यायला चालू होता. तो म्हणजे तुमचा काडीमध्ये घड निर्मितीचा फॉर्म्युला. म्हणजे ऍक्च्युअली तो डॉक्टर MSR राजू यांनी मला जो फॉर्म्युला तयार करून दिला आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवलेला आहे, तो फॉर्म्युला मित्र हो अतिशय चांगलं काम करतो. आणि माझ्या मोबाईलमध्ये साधारणतः 31,000 नंबर मी लोकांना, द्राक्ष बागायतदारांना बोललेलो आहे. याच्यामध्ये वेगळ्या म्हणजे काही डाळिंबाचे शेतकरी आहेत, काही केळीचे आहेत, भाजीपाल्याचे आहेत. परंतु जास्तीत जास्त 90% शेतकरी माझ्याकडे, 80% तरी मला वाटतं हे द्राक्ष बागायतदार आहेत. 31,000 नंबर झालेले आहेत. खूप शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सगळीकडं त्याचं खूप चांगलं कौतुक केलेलं आहे आणि त्याला खर्च अजिबात नाहीये. तर मित्र हो, याच्यामध्ये मागच्या वर्षीपासून आपण बदल केलेला आहे. याच्यामध्ये आपण साधारणतः 5 पानाच्या स्टेज पासून ते सबकेनच्या पुढचा शेंडा स्टॉप करेपर्यंत स्कॉर्चिंग येतं, म्हणून त्या आपण प्रमाणामध्ये बदल केलेला आहे. तर 1 लिटर पाण्याचं प्रमाण मी सांगतो. गूळ 2.5 ग्रॅम, पांढरा डीएपी म्हणजे काळा डीएपी पण अलीकडच्या काळात यायला लागलेला आहे म्हणून पांढरा डीएपी, सम्राटचा असेल तर पांढरा डीएपी चांगला.
आणि जर पांढरा डीएपी कुठंच नाही मिळाला तर दीपकचं तुम्ही 24-24 टाकलं तरी चालेल. तर पांढरा डीएपी 2 ग्रॅम, 13,045 1.5 ग्रॅम. त्यानंतर पुढं आपण जाऊन कॅल्शियम नायट्रेट 1 ग्रॅम, सल्फर 80% 1 ग्रॅम ठेवा आणि बोरॉन 20% हे पाव ग्रॅम 0.25% ग्रॅम, एखाद दुसऱ्या वेळेला अर्धा ग्रॅम न घ्या. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरा. असे सबकेन ते शेंडा स्टॉप पर्यंत 2 ते 3-4 फवारण्या करा आणि शेंडा स्टॉप झाल्यानंतर हे सगळं प्रमाण दुप्पट करा. म्हणजे 1 लिटर पाण्याचं प्रमाण मी शेंडा स्टॉप पासून पुढे 4 ते 5 फवारण्या मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे 1 लिटर पाण्याला गूळ 5 ग्रॅम, पांढरा डीएपी 4 ग्रॅम, 13,045 3 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 2 ग्रॅम, सल्फर 80% WDG 1 ग्रॅम आणि बोरॉन 20% अर्धा ग्रॅम. अशा पद्धतीनं आपण जर प्रमाण वापरलं. बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया येतात की कॅल्शियम नायट्रेट आणि डीएपी चालत नाहीये. बरोबर नाहीये, चालत नाहीये. ते 2 एकत्र असतील तर मग चालत नाहीये. मात्र हे सगळं एकत्र जर असेल तर बिलकुल चालतं. त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन होत नाहीये आणि त्याचा जो एक कंपाऊंड तयार होतो, ज्याला आपण मराठीमध्ये संयुग म्हणतो, ते संयुग माझ्याकडे आहे. त्याची केमिकल रिॲक्शन जर आपण बघितलं तर ते 6 ते 7 पानाची रिॲक्शन आहे. तर मित्र हो, हे चालतं. अतिशय कमी खर्चामध्ये जे काही इम्पोर्टेड प्रॉडक्ट आहेत आणि त्याला खूप पैसे लोक खर्च करतात त्याच्यापेक्षा याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. याच्यामुळं शेंड्याची एक्सेस वाढ होईल का? कारण का 13,045 आहे आणि कॅल्शियम नायट्रेट आहे आणि डीएपी पण आहे. याच्यामुळं एक्सेस वाढ होईल का? होणार नाहीये. पान हे खूप जाड होईल, पानाची थिकनेस वाढते, पानाला काळुखी येते, त्याच्यामध्ये भरपूर असा अन्नद्रव्याचा साठा तयार होतो आणि हा फॉर्म्युला वापरल्यानंतर शेवटपर्यंत पानं टिकायला खूप चांगली मदत होते. पानं टिकायला खूप चांगली मदत होत असते. अशा पद्धतीनं हा जो फॉर्म्युला आहे मित्र हो, अतिशय चांगला फॉर्म्युला आहे. मित्र हो, तरी सुद्धा मला मागच्या वर्षी जत तालुक्यातून एक फोन आलेला होता की हा फॉर्म्युला वापरला मात्र आम्हाला तेवढे रिझल्ट आलेले नाहीये, माल निघालेला नाहीये. मित्र हो, आपण खरड छाटणी केली आणि हा ND पाटील पिलिवकरांचा आणि डॉक्टर MSR राजू सरांचा फॉर्म्युला वापरला आणि आपल्या बागेला मालच माल आला असं अजिबात नाहीये. बाकी सगळ्या गोष्टी आहेत, सूर्यप्रकाश आहे, बाकी अजूनही काही न्यूट्रिएंट आहेत, त्याच्यामध्ये आपण झिंक टाकलेलं नाहीये, फेरस टाकलेलं नाहीये, मॅग्नीज नाहीये, मॉलिब्डेनम नाहीये. तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये नाही आहे. त्याचा सुद्धा आपल्याला पूर्ण झालं पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही युरॅसिल 6BA न वापरता सुद्धा खूप माल निघालेला आहे, आम्हाला माल फेकून द्यावा लागतो, इतका माल निघतो. मागच्या वर्षीचा भरपूर माल निघालेला आहे. तर मित्र हो, युरॅसिल 6BA वापरायचं किंवा नाही आहे, कदाचित यावर्षी वापरा, कारण यावर्षी सूर्यप्रकाश जरा कमी मिळणार आहे. जर आपल्या बागेला माल कमी निघाला तर आपल्याला विनाकारण असं वाटायला नको की आपण युरॅसिल आणि 6BA वापरलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला माल मिळालेला नाही आणि आपलं नुकसान झालेलं आहे. तर एक मनाची शंका घालवण्यासाठी, आणि युरॅसिल आणि 6BAचाही तेवढा प्रॉब्लेम रेसिड्यू मॅनेजमेंटमध्ये नाही आहे. परत आपण फळ छाटणीला अजिबात कुठं 6BA वापरू नका, तर त्यामुळे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. अशा पद्धतीनं जर आपण मॅनेजमेंट करत गेलो तर मित्र हो, आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. सध्या प्रचंड असा मोठा पाऊस आमच्यात सुरू झालेला आहे, बाहेर मोठा पाऊस येतो आहे. कॅल्शियम नायट्रेट सोडायचे वापरले तर चालतंय का? नाही, आपण प्रश्न तर परत घेणार आहोत, आताच प्रश्न नको. तर कॅल्शियम नायट्रेट आपल्याला ड्रीपमधून सोडायचं असेल ते सोडायचं किंवा नाही आहे. जर शेंडा जास्त पळत असेल तर कॅल्शियम नायट्रेट सोडू नका. त्या ठिकाणी चिलेटेड कॅल्शियम प्रति एकर 1 किलो UDTA ते द्या. अशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर मित्र हो, हे झाले फॉर्म्युले. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेला आपला शेंडा स्टॉप होईल, शेंडा स्टॉप झाल्यानंतर आपण जे गूळ DAP हा फॉर्म्युला आहे ह्याचं प्रमाण जर आपण वाढवलं, म्हणजे 5, 4, 3, 2, 1 अर्धा असं केलं
त्यावेळेला स्कॉर्चिंग येतं असे सुद्धा लोक म्हणतील. आपल्या पाण्याचा TDS जर 700-800 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला साधारणतः स्कॉर्चिंग येऊ शकतं. मात्र ते स्कॉर्चिंग कुठे येणार आहे तर ते बगलफुटीवर येणार आहे. ते स्कॉर्चिंग बगलफुटीवर येणार आहे आणि बगलफूट फुटल्यानंतर आपल्याला काढूनच टाकावे लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण खुडा काढावा लागणार आहे असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर त्याच्यावर स्कॉर्चिंग आलं तर ते मित्र हो अतिशय चांगलं आहे, ते येऊ द्या, कारण आपल्याला तिथून पुढचे पानच नको आहे. मित्र हो, मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये असं लक्षात आलेलं आहे की आपल्या अंतरानुसार ठरणार आहे. जर आपण आजपर्यंत 5 पानावर सबकेन करायचो तर ती सबकेन 7 पानावर केलंय 7 लीव्हजवर, 7 आय बडवर, आणि त्याच्या पुढं 9 ते 10, 11, 12 जर आपण पानं ठेवले तर पुढचा पावसाळ्यामध्ये जो नेहमी फुटणारा खुडा आहे आणि ते शेंडे आपल्याला सारखे सारखे काढून टाकावे लागतात, त्याचा खूप त्रास होतो, त्याच्यानं आपल्या झाडातलं स्टोरेज बाहेर पडतं. हे जे आहे हे आपल्याला कमी करण्यासाठी जर आपण पानांची संख्या लांब ठेवली, म्हणजे आपण 5च्या ऐवजी 7 वर सबकेन केली, त्याच्यानंतर आपण सबकेनच्या पुढे जे 8-9 पानं ठेवत होतो ते 11-12 पानं जर ठेवले तर आपल्याला कमी खुडा काढावा लागतो. असं आजपर्यंत गेल्या 3 ते 4 वर्षातल्या नवीन शेतकऱ्यांचं आणि इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये, स्पेशली इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये हे निरीक्षण आलेलं आहे. तर हे थोडेफार जर आपण बदल केले तर आपल्याला आणखी चांगला आहे. किंवा ज्यांनी स्ट्रेट केन ठेवलेली आहे. मात्र एक आहे की आपलं जवळपास दोन्ही लाईन मधले आपले शेंडे हे चिकटले पाहिजेत आणि ते आपण वेळोवेळी 2 ते 3 वेळेला जर आपण त्या बाळ्या काढल्या आणि एकावर एक पडलेल्या काड्या जर आपण जरा थोड्याशा बांधून घेतल्या आणि त्या पसरवल्या, त्या काड्या जर आपण पसरवल्या, डिस्ट्रीब्यूट केल्या तर सूर्यप्रकाश जेवढा काय मिळतो तो चांगला पडेल. अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत. मित्र हो, इथून पुढे काय करायचं आहे, ज्या वेळेला आणखी 8 ते 10 दिवसानंतर आता पाऊस मला वाटतं बऱ्यापैकी चालू झालेला आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाचा एक 15-1 दिवसाचा, जून मेचा शेवटचा काही दिवस आणि जूनचे काही दिवस, पहिले काही दिवस, असा एक 15-20 दिवसाचा जर आपल्याला उघडीप मिळेल पावसाची असं वाटतंय. त्याच्यामध्ये सुद्धा आपण नायट्रोजन शक्यतो देऊ नका. तर याच्यामध्ये मग खताचं व्यवस्थापन कसं करायचं. मित्र हो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला नायट्रोजन जास्त लागतो, फॉस्फरस जास्त लागतो आणि पोटॅश खूप कमी लागतो. तर कसं ह्याचं प्रमाण उदाहरणार्थ कसं करायचं असतं तर ज्या वेळेला आपण छाटणी करतो फळबागेची, त्यावेळेला ज्या ठिकाणी चिकट जमिनी आहेत, ज्या ठिकाणी मुळी चालत नाहीये, अशा ठिकाणी आपण ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड म्हणजे ऑक्झिरूट, ऑक्सिजन हे ह्युमिक नाहीये तर हे आपण रेकमेंड करतो. आणि ज्या ठिकाणी मध्यम ते हलक्या जमिनी आहेत अशा ठिकाणी आपण ते ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड आपण छाटणीला रेकमेंड करत नाहीये, तर पाऊस पडल्यानंतर करतो. याचं कारण काय आहे की जून मध्ये जर ज्या वेळेला एखादा दुसरा मोठा पाऊस पडतो, ज्या वेळेला मुळी चोकअप होते, त्यावेळेला हा ऑक्सिरूट, ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड हा जर आपण ड्रीप मधून दिला तर आपल्या बॅलन्स न्यूट्रिएंट अपटेक होतो. त्याच्यानंतर जमिनीतल्या लाखो प्रकारचे उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी यांना प्राणवायू मिळतो, गांडुळांना प्राणवायू मिळतो. त्या पुढ्यावर आपण O2 लिहिलेला आहे, ऑक्सिजन, तर तो मिळतो आणि त्या पद्धतीनं आपली मुळी शेवटपर्यंत चालू राहते आणि ऑक्सिरूट, ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड, जमिनीत प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक हा सोडल्यानंतर जे पानं आहेत हे शेवटपर्यंत टिकतात. याच्यामध्ये आपण एक लाईन जर आपण कंट्रोल लाईन ठेवली आणि ती लॅटरल मुडपून ठेवली, त्याला जर ऑक्सिरूट जर गेलं नाहीये आणि त्याच्यानंतर 2 दिवस हे ऑक्सिरूट एकरी 1.5 ते 2 किलो प्लेन द्यायचं आहे. त्याच्या 5 मिनिटं अगोदर किंवा 5 मिनिटं नंतर कोणतंही खत दिलं तरी चालेल, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त ऑक्सिरूटच्या ड्रम मध्ये कोणतंही केमिकल किंवा खत नको आहे. आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन, टेम्पररी ऑर्गॅनिक कार्बन आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक कार्बन, हे ऑर्गॅकार्ब किंवा मॅग्नेशिया कंपनीचं C-Max नावाचं जे कॉन्सन्ट्रेटेड आणि टेम्पररी ऑर्गॅनिक कार्बन आहे, हे तुम्ही कोणत्याही विद्रव्य खतातून दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर फॉस्फरस, पोटॅश आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट
हे पुढं कसं करायचं? शेंडा स्टॉप झाल्यानंतर, शेंडा स्टॉप पर्यंत आपण काय करायचं असतं? सबकेन ते शेंडा स्टॉप पर्यंत आपण आपल्याला नायट्रोजन पुरेसा झालेला आहे, आता नायट्रोजन नको आहे, अशा वेळेला 0,52,34 3 किलो आणि 0,050 2 किलो असं 3 वेळेला द्या. मध्यंतरी जर वाढ जास्त असेल तर कॅल्शियम नायट्रेटच्या ऐवजी चिलेटेड कॅल्शियम एकरी 1 किलो असं द्या. मित्र हो, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम नायट्रेट शेंडा पळत असेल तर आपल्याला देता येणार नाहीये. मात्र ज्यांच्या काड्या तयार होत नाहीत त्यांना मी मॅग्नेशियम नायट्रेटची शिफारस करतो आहे. मात्र ज्या जुन्या बागा आहेत, 2-3 पिकं घेतलेल्या आहेत, या ठिकाणी मॅग्नेशियम नायट्रेट चालणार नाहीये, कारण का शेंडा एक्सेस पळेल. यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आजपर्यंत आपण वापरत आलेलो आहे. मित्र हो, मात्र गेल्या वर्षी मी मॅग्नेशियम सल्फेटचे एवढे सॅम्पल चेक केलेले आहे आणि मॅग्नेशियम सल्फेटचा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. मित्र हो, इथून पुढं आपण मॅग्नेशियम सल्फेट हे ड्रीप मधून पण वापरायला नको आणि फवारणीतून पण वापरायला नको. याच्यामध्ये ह्या जर आपण बदल केला तर आपल्याला खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल. मित्र हो, चांगल्या कंपनीचं चिलेटेड मॅग्नेशियम EDTA, चिलेटेड मॅग्नेशियम EDTA जर आपण चांगल्या क्वालिटीचं फवारणीतून 4 ते 5 वेळेला दिलं तर जे पिवळेपणा जो येतो, आणि पिवळेपणा आल्यानंतर आपण प्रचंड प्रमाणामध्ये फेरस वापरतो. मित्र हो, ती कमतरता केवळ फेरसची नाहीये, फेरसची पण आहे, पण कोरिलेटेड डिफिशियन्सी फेरसची आहे. केवळ फेरस नाहीये तर ते मॅग्नेशियम आणि तुमचं सल्फरची पण आहे. तर चिलेटेड मॅग्नेशियम तुम्ही फवारणी करा. सल्फरची आपण फवारणी आपण अधूनमधून देतच आहेत. त्याच्यानंतर आपण ड्रीपमधून पण चिलेटेड मॅग्नेशियम आपण दिलं तरी हरकत नाहीये, किंवा मॅग्नेशियम नायट्रेट एकरी 5 किलो दिलं तरी हरकत नाहीये. अशा पद्धतीनं मॅग्नेशियम मध्ये एक आपण बदल करू. जर आपण मॅग्नेशियम मध्ये आपण बदल केला, चिलेटेड मॅग्नेशियम EDTA किंवा मॅग्नेशियम नायट्रेट इम्पोर्टेड इस्रायलचं, हे जर आपण वापरलं तर मित्र हो, आपल्या उत्पादनामध्ये आणि माल येण्यामध्ये प्रचंड फरक झालेला दिसेल. आपल्याला प्रचंड फरक झालेला दिसेल. हे आपण चांगल्या पद्धतीनं नोंद करा. तर मित्र हो, मी जे तुम्हाला सबकेन ते शेंडा स्टॉप पर्यंत 3 डोस 0,52,34 3 किलो आणि 0,050 2 किलो प्रति एकर जे सांगितले, आणि जर शेंडा बरा चालत असेल तर मग शेंडा जर अतिशय थांबलेला असेल तर मग 4 किलो 0,52,34 करायचं आणि 0,050 1 किलो करायचं. हे आपल्या हातात आहे. शेंडा स्टॉप नंतर मात्र 2 किलो 0,52,34 आणि 3 किलो 0,050 अशा पद्धतीनं ड्रीपनं द्यायचं. एक 3 ते 4 डोसेस द्या आणि आपल्याला पाहत द्या. आणि एकदम शेवटचा जो टप्पा असतो, बरं याच्यामध्ये आपल्याला याही फेजमध्ये म्हणजे शेंडा स्टॉप झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये आपल्याला हे पण द्यायचं आहे. चिलेटेड कॅल्शियम एकरी 1 किलो द्यायचं आहे, चिलेटेड मॅग्नेशियम एकरी 1 किलो द्यायचं आहे. दोन्ही एकत्र दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर झिंक, चिलेटेड झिंक अर्धा किलो, चिलेटेड फेरस EDTA अर्धा किलो, चिलेटेड मँगनीज EDTA अर्धा किलो आणि बोरॉन 20% अर्धा किलो हे पण द्यायचं आहे. आणि हाच डोस मी आता सांगितलेला हा सबकेनच्या अगोदर पण आपला झालेला पाहिजे. त्याच्यानंतर असं झाल्यानंतर एकदम शेवटचा जो टप्पा असतो तो एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये 0,050 हे 4 किलो आणि 0,52,34 1 किलो अशा पद्धतीनं आपण जर दिलं आणि त्याच्यानंतर जर आपण फळछाटणी केली तर मित्र हो, आपल्याला यावर्षी 80, 85, 90% बागांना माल भरपूर आणि भरपूर येईल. याच्याबद्दल काडी मात्र शंका नाहीये. मात्र यावर्षी जर पावसाळा जास्त राहिला, मित्र हो, मी दरवर्षी थोडासा अनुभवाने बदल करतो. मागच्या वर्षी मी सांगायचो की पाऊस उघडल्याबरोबर जी नाशिकला अरविंद खोडेंनी कॉन्टॅक्ट थ्री डेव्हलप केली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांना एक खूप चांगला आत्मविश्वास आला.
त्याच्यानंतर मी थोडासा बदल केलेला आहे, खूप काही बदल केलेला नाही, की पाऊस उघडल्या स्पर्शजन्य बुरशीनाशक दुप्पट ते तिप्पट प्रमाणात घेऊन मारायचं आणि पाऊस परत झाडं कोरडे झाल्यानंतर जे रेग्युलर प्रमाण आहे M45 ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड, Z78 किंवा तुमचा अँट्रॅकॉल म्हणजे प्रोपिनेब, झायनेब, झायरम म्हणजे कुमानियल, तर अशा पद्धतीचं 1 किंवा 2 एकत्र करून रेग्युलर प्रमाणामध्ये म्हणजे 2 ते 2.5 ग्रॅम किंवा मिलीनं जर वापरलं तर आपल्या ह्याच्यावर डावणी, भुरी, करपा वगैरे येणार नाही आहे. भुरीसाठी आपण गंधक अधूनमधून देतच आहोत. तर आणि पावसाळ्यामध्ये एवढा काही त्रास होणार नाही आहे, पण तरी सुद्धा आपण जपलं पाहिजे. तर मित्र हो, यावर्षी अजून एक आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे आणि आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन थोडंसं कमी करायचं आहे, म्हणजे आपल्याला खर्च कमी करायचा आहे. मित्र हो, ज्या वेळेला आपल्या झाडावर भरपूर पाणी असतं, सकाळी जाऊन आपण बघतो की आपल्या झाडावर खूप पाणी आहे, अशा वेळेला फक्त 50 किलोच्या बॅग मधलं सल्फर नाहीये, SOP सल्फेट ऑफ पोटॅश 0050 नाही, 0050 म्हणजे पोटॅशियम सल्फेट. आणि 25 किलोच्या बॅग मधलं जे विद्राव्य खताची बॅग असतो आपण ड्रिप मधनं सोडतो ते नाही. तर मी सल्फेट ऑफ पोटॅश म्हणतो, SOP ची 50 किलोची बॅग, ती दाणेदार खतामध्ये आपण मिसळून टाकतो ती. तर आपल्या झाडावर किती पाणी आहे यानुसार 1 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम ते 10 ग्रॅम टाका. गरज वाटली तर सल्फर 1 ग्रॅम त्याच्यामध्ये टाका आणि 1 ते 2 ग्रॅम आपण टाकू शकता गरजेनुसार. मात्र प्रत्येक वेळेला सल्फर टाकलंच पाहिजे असं पण नाही आहे. पाऊस पडल्यावर झाडावर जोपर्यंत पाणी आहे, सकाळी तांबडं फुटायला म्हणजे तोंडाला तोंड आपण दिसायला लागलं का त्यावेळेला झाडावरचं पाणी तारा हलवून खाली पाडण्यापेक्षा किंवा झाडं हलवून पाणी 20% सुद्धा खाली पडत नाहीये. तर यासाठी आपल्याला एक SOP 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर झाडावर किती पाणी आहे हे बघून आपण एक फवारणी केली तर झाडावरचं 90% पाणी फॅनच्या हवेनं कमी येणार आहे, ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या फॅनच्या हवेनं खाली येणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बुरशीनाशकाची योग्य आपलं रेग्युलर प्रमाण जे आहे M45 असेल, प्रोपिनेब असेल, झायनेब असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल तर प्रति 1 लिटर 2.5 ग्रॅम प्रति लिटरनं आपण फवारणी करू शकता. अशा पद्धतीनं आपण जर केलं तर मित्र हो, आपल्या झाडावर रोग येणार नाहीये, कमीत कमी खर्चामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला शेंडा स्टॉप सबकेन ते शेंडा स्टॉप पर्यंत आपण हेक्झाकोनाझोलच्या 2 फवारण्या करा आणि शेंडा स्टॉपच्या नंतर जवळपास 3 फवारण्या करा. शेंडा स्टॉपच्या नंतर हेक्झाकोनाझोलच्या. मित्र हो, हेक्झाकोनाझोल 5% SC हे जे मी तुम्हाला फवारणीसाठी सांगितलेलं आहे, हे भुरीवर डॉक्टर सावंत सर आपले NRC मध्ये होते, आता कोकण कृषी विद्यापीठाचे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याचे आता व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू झालेले आहेत. त्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून सांगतायत की तुम्हाला हे ट्रायझोल कंपाऊंड मधले जे घटक आहेत हे भुरीवर 1% सुद्धा काम करणार नाहीये, कारण त्यांचा तेवढा रेजिस्टन्स वाढलेला आहे. तर हे जे हेक्झाकोनाझोल आहे हे आपण फवारणीतून देतोय, हे भुरीसाठी अजिबात नाहीये. तर बोट्रोडिप्लोडिया नावाची जी बुरशी येते त्या बुरशीसाठी आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर 2 जून मधले पाऊस पडल्यानंतर किंवा जून मध्ये प्रचंड ह्युमिडिटी ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला एकदा आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक डाउनीवरचं म्हणजे कर्जेट असेल किंवा ॲक्रोबॅट असेल हे फक्त एकदाच वापरा, ह्याच्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाहीये. किंवा डाउनीवरचे आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरल्यानंतर आपला डाउनी कंट्रोल होतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्पर्शजन्य औषधामध्ये आपल्याला डाउनी खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करता येतो. तर मित्र हो, बोट्रोडिप्लोडिया म्हणजे काडी जे मध्येच आळते
किंवा एक त्याच्यावर असा काळा रंग तयार होतो आणि त्याला रिंग येते आणि तिथून पुढं ती काडी परिपक्व होत नाहीये आणि तिथून पुढं त्याला घड पण लागत नाहीये आणि ती काडी आपली कामातून जाते. याला बोट्रोडिप्लोडिया असं म्हटलेलं आहे. मात्र याच्यावरचं 100% संशोधन आणखी झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट, खूप अशा गोष्टी आहेत मित्र हो, आपण पूर्णपणे 1 तासभर आपण मला जेवढं सांगायचं आहे जेवढा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आपण या ठिकाणी थांबू. आता मी हे फ्रूटवाला बागायतदार जिनी द्राक्ष नोंदवही तयार केलेली आहे मित्र हो, ही द्राक्षवही अतिशय सुंदर केलेली आहे मित्र हो. भारतामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना, कोणत्या शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ म्हटलं जातं तर ते द्राक्ष बागायतदारांना म्हटलं जातं. कारण द्राक्ष बागायतदार तेवढी काळजी घेतो, सकाळ दुपार संध्याकाळ निरीक्षण करतो, त्याच्यातून बारकावे शोधतो आणि सगळ्या जगातले शास्त्रज्ञ असतील किंवा कृषी विद्यापीठं असतील किंवा शास्त्रज्ञ असतील, शेतकऱ्यांना एक आदर करतो आणि शेतकऱ्यांचा आदर करून शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ असं सुद्धा संबोधतो. मात्र मित्र हो, आम्ही MS ॲग्रीला असताना किंवा आमची काही सिनियर PhDला होतंय त्यावेळेला जी काही नोंदी घेतल्या जातात म्हणजे रेप्लिकेटेड ट्रायल्स आपण असं म्हणतो, म्हणजे मल्टी लोकेशनल ट्रायल हा वेगळा भाग झाला. पण एकाच ठिकाणच्या ट्रायल घेताना त्या वेगळ्या वेगळ्या दररोज ज्या ट्रायल घेतात तर त्याचे ऑब्झर्वेशन लिहिले जातात. ते ऑब्झर्वेशन लिहून त्याच्यानंतर त्याचं डाटा एकत्र केला जातो आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यातून निष्कर्ष आणि अनुमान काढले जातात आणि त्यालाच रिसर्च म्हणजे शोध लावला असं म्हटलं जातं. तर मित्र हो, तर अशाच पद्धतीनं द्राक्ष नोंदवहीमध्ये फ्रूटवाला बागायतदारनं आपल्याला ही केलेले आहे. तर द्राक्ष नोंदवही ही आपल्याला फ्रूटवाला बागायतदार.com, आता ही सध्या जी आपण जे फेसबुक लाईव्ह बोलतोय याच्या साईटवर त्यांचे फोन नंबर्स आहेत आणि त्यांच्या वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही आरामशीर घेऊ शकता. स्प्रेइंग ब्लोअर गनची माहिती द्या मित्र हो. ही माहिती एवढी मी एखाद्या दुसऱ्या जो ब्लोअरचं काम करतो तो इंजिनियर असतो, मी इंजिनियर नाही आहे, मी ॲग्रिकल्चरिस्ट आहे, मी हॉर्टिकल्चरिस्ट आहे. त्यातल्या त्यात मी माती पाणी आणि खत व्यवस्थापन याच्यामध्ये ॲग्रिकल्चर केमिस्ट्री आणि सॉईल सायन्स मला खूप जास्त माहिती आहे. त्यामुळे ब्लोअरबद्दल एवढं डिटेल मला सांगता येणार नाही आहे. तर आपल्याला आपण तो वेगळा प्रोग्राम ठेवू आणि एकच आहे ब्लोअरविषयी एकच सांगतो की जे काही आपण गावठी ब्लोअर तयार केलेले आहेत त्याच्या ज्या निळ्या नळ्या होत्या, निळ्या नळ्या, तर आपल्या फिटरला त्या मिस्त्रीला सांगा की त्या निळ्या आपण ज्या HTPच्या नळ्या होत्या त्या निळ्या नळ्या ठेवू नका, त्याच्यामध्ये नारंगी नळ्या आलेले आहेत, नारंगी नळ्या, तर त्या नारंगी नळ्या टाका, त्या खूप जबरदस्त असतात. काही लोकांनी काय केलेलं आहे की JCPचे जे मोठे हायड्रोलिकचे पाईप आहेत ते टाकलेले आहेत. परंतु मला एक जणांना सांगितलं त्याच्यापेक्षा ज्या नारंगी नळ्या आहेत इम्पोर्टेड HTPने आपण फवारा मारतो त्या ज्या नळ्या आहेत त्या जर टाकल्या तर खूप चांगल्या पद्धतीनं प्रेशर कंट्रोल करतात आणि साधारणतः 40 ते 50 बार जो हे असतो आपला दाब असतो एवढ्यापर्यंत त्या नळ्या सहन केल्या जातात. तर त्या नळ्या वापरा. 50 ते 70 लिटरचा HTP वापरा. त्याच्यानंतर आपलं HTPचं रिटर्न हे पूर्णपणे आपल्या ह्याच्यामध्ये ब्लोअरमध्ये आलं पाहिजे याची चांगली काळजी घ्या. आणि आपल्या ब्लोअरला जे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे जे चाका आहेत हे खूप उंच आहेत. तुम्ही बघा चिमा आहे, ESS आहे, त्याच्यानंतर कॅफिनी आहे, ड्रॅगन आहे किंवा जे काही सगळे इम्पोर्टेड ब्लोअर आहेत ह्या ब्लोअरचे चाकं खूप लहान आहेत आणि ते काय आहेत, रुंद आहेत, ज्याला आपण काय म्हणतो आपण रेडियल टायर. हे रेडियल टायर आणि कमी उंचीचे, म्हणजे त्याची रुंदी जास्त असेल तर ते जमिनीत घुसणार नाहीये, चिखलामध्ये घुसणार नाहीये. आणि त्याची उंची कमी का ठेवलेली आहे, कारण तुमचे नोझल ते तुमची कॅनॉपी
याचा अंतर जवळपास 3 ते 3.5 फुटापर्यंत, 2.5 ते 3 फुटापर्यंत जर असेल तर तुमचं निघालेले कण जे आहेत हे धुलीकण तयार होतील, धुलीकण, आणि त्याचे मोठे थेंब बसणार नाही आहेत आणि त्या ठिकाणी स्कॉर्चिंग येणार नाही आणि औषध पूर्णपणे काम करेल. ज्या वेळेला आपल्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे की माझ्या बागेमध्ये फवारणी चालू असताना, माझ्या बागेमध्ये फवारणी चालू असताना 1 किलोमीटर 2 किलोमीटरवरनं ते औषध वर उडालेलं, बागेच्या वर उडालेलं दिसलं पाहिजे. मित्र, हे औषध कधी दिसणार आहे? हे औषध कधी दिसणार आहे? ज्या वेळेला तुमच्या पाण्याच्या थेंबाचा आकार मोठा असेल त्यावेळेला ते लांबून दिसेल आणि खूप उंच गेल्यासारखं दिसेल. ते पाण्याचा ड्रॉपलेट साईज जे आहे हे अतिशय धुलीकणासारखी जे लहान असेल तर ते खूप लांबून दिसणार नाहीये, अजिबात दिसणार नाहीये, आणि ते वर गेलेली तर तुम्हाला अजिबात दिसणार नाहीये. ते आपल्या कॅनॉपीमध्ये, अडी अडचणीमध्ये जिथं हवा पोचत नाहीये किंवा हवा कशी बशी पोचते, प्रकाश पोचत नाही, अशा ठिकाणी सुद्धा ते आत जाईल आणि आपल्या बुरशीनाशकाला, कीटकनाशकाला तिथपर्यंत नेऊन ठेवेल. किंवा हे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत किंवा आपण अन्नद्रव्य फवारलेले आहेत तिथपर्यंत जाईल आणि त्याचा सारखा इफेक्ट सगळीकडे येईल. नाहीतर काय होतं, मोठे थेंब स्कॉर्चिंग येणार आहे, मोठे थेंब आपल्या मण्यावर डाग येणार आहेत. त्याच्यानंतर द्राक्ष बागेची उंची तर ही चांगली असलीच पाहिजे. खरं पाहिलं तर बावर मंडप जेवढा चांगला तेवढा वाय चांगला नाही आहे. कारण वाय मध्ये आतल्या बाजूचा घडाचा रंग आणि बाहेरच्या बाजूच्या घडाचा रंग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. त्यामुळे बावर मंडपमध्ये सगळे घड खाली लटकलेले असतात आणि त्याला चारी बाजूनी एकसारखी हवा, एकसारखा सूर्यप्रकाश आणि एकसारखी फवारणी मिळते आणि त्याच्यावर कुठलंही डाग येत नाहीये आणि कलर, त्याचा रंग चारी बाजूनं एकसारखा असतो. तर मित्र हो, अशा पद्धतीनं आपण ब्लोअर डिझाईन करा. साधा ब्लोअर सुद्धा त्याला ATF नोझल टाकून किंवा अमेरिकनचे टीजेट नोझल टाकून, आणि ते नोझल मला वाटतं दरवर्षी बदलले पाहिजेत. नाहीतर नोझल टाकले आणि त्या प्रेशरनं त्याची छिद्र मोठं झालं आणि ज्यावेळेला नवीन छिद्र नोझल टाकले त्यावेळेला 200 लिटर एकरी पाणी उडत होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 250 लिटर उडायला लागलेलं आहे आणि तिसऱ्या वर्षी 400 लिटर उडायला लागलेलं आहे. असं काही करू नका. ATR नोझल वापरावेत का? तर वापरा, मात्र दरवर्षी हे नोझल बदला. ATR नोझल म्हणजे काय असतं, त्याचा एक अँगल असतो, ते अँगल फिक्स केलेला असतो. त्यामुळे कव्हरेज बऱ्यापैकी असा तिरका जो अँगल असतो 60चा 90चा जो अँगल असतो तो कव्हर केलेला असतो. तर तो पण चांगला आहे, पण त्याच्यातून डिस्चार्ज किती आहे हा महत्वाचा असतो आणि फाईन ड्रॉपलेट निघाले पाहिजेत हे महत्वाचं असतं. आपल्याला फॅन जवळपास 24चा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपला STP खूप लोडवर चालायला नको. ट्रॅक्टरचा स्पीड अतिशय कमी पण नको आणि अतिशय जास्त पण नको. ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासपूर्वक मॅनेज केल्या पाहिजेत. त्याबद्दल मला एवढं पूर्ण सांगता येणार नाहीये. तर मित्र हो, व्हरायटी कोणतीही असो, प्रत्येक व्हरायटीला काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे. फक्त गेल्या बऱ्याच वर्षापासून एकच व्हरायटी आपल्याला त्रास देते आहे, ती म्हणजे RK आहे. तर RK व्हरायटीला सुद्धा सांगता येत नाहीये. त्याला पाणी थोडंसं कंट्रोलमध्ये लागतंय, न्यूट्रिएंट हे जास्त लागत आहेत. पण तरी सुद्धा काही काही लोकांचं म्हणणं असं आहे की काही न करता सुद्धा भरपूर माल येतो. ऍक्च्युली ही वादातीत व्हरायटी आहे, त्या वादामध्ये मी अजिबात पडणार नाही आहे. तर मित्र हो, एक प्रश्न आलाय, माणिक चमनची सबकेंची काडी जाड होण्यासाठी काय करावे? मित्र हो, काडी जाड होण्यासाठी मग माणिक चमन असेल किंवा साधी सोनाका असेल, अगोदर प्रश्न आले होते, कोणतेही असतील, तर आपल्याला हे काडी जाड होण्यासाठी फॉस्फरस, पोटॅश आणि कॅल्शियम हे 3 अन्न घटक अतिशय महत्वाचे आहेत. फॉस्फरस, कॅल्शियम आणि
फॉस्फरस, पोटॅश आणि कॅल्शियम हे 3 घटक आपल्याला वाढवायचे आहेत. मित्रहो, शक्यतो शेंडा स्टॉपच्या वेळेला पान देठ परीक्षण करा आणि पान देठ परीक्षण दरवर्षी करा. म्हणजे आपल्याला मी पान देठ परीक्षणावरचा मी एक यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे. मित्रहो, माझं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे ग्रेप रिफॉर्म ND पाटील पिलिवकर. त्याचं मी परत नाव बदलणार आहे आता की ॲग्रो रिफॉर्म ॲग्रो ND पाटील पिलिवकर असं करणार आहे. तर चॅनल तोच राहील, जे सबस्क्राईब झालेले तेच राहतील. तर ते सबस्क्राईब करा, त्याच्यातूनही तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. खूप विस्तृत प्रमाणे पाणी व्यवस्थापनामध्ये वगैरे सगळी माहिती अगोदर मी टाकलेली आहे. तर अजूनही काही प्रश्न असतील तर नाजिरकर साहेब, काय जर माझ्याकडून काही प्रश्न चुकलेले असतील, मला वाचता का खाली करून बघू. जर एखादा प्रश्न जर चुकलेला असेल तर मला फोन करून सांगा. माझा फोन चालू आहे. कॉल मी नंबर दिलेला आहे. सॉरी साहेब, तुम्हाला आम्ही आता कॉल करू शकत नाही आहे, कारण खूप लोकांचे असे कॉल आलेले आहेत कॉल मी म्हणून. तुम्ही आम्हाला कॉल करा किंवा तुमच्याकडे जर बॅलन्स नसेल तर मिस कॉल द्या, मी तुम्हाला नक्की कॉल करेन. SSN व्हरायटीला मागील वर्षाच्या कधी भागामध्ये खोड चिले किंवा खोड काळे पडून त्यात खराब पाणी बाहेरून येत आहे, ते खोड सुकते. हा मित्र हो, ॲक्च्युली हा प्रॉब्लेम मी कृष्णा जाधवनी विचारलेला पाहिलेला नाही, कारण SSN व्हरायटी जवळ नाही आहे. हे प्रॉब्लेम मी ऐकलेले आहेत पण पाहिलेले नाही आहे. कारण खोडामधून जर समजा तिथं खराब झालेलं आहे, तिथं जर आपण हे केलं तर त्यातनं काळं पाणी येईल. मित्र, काय होतं, जर समजा जखम जर झालेली असेल तर आता जे नवीन काय खोडकिड्या आलेल्या आहेत, ह्या नवीन खोडकिडीमध्ये ती कीड भुसा बाहेर टाकत नाहीये. ती कीड नुकतीच आत गेलेली असेल आणि तिथं जखम झालेली असेल तर त्या ठिकाणावरून थोडंसं होल असेल तर त्यातून पाणी आत जाईल आणि ते पाणी काळं होईल. त्या ठिकाणी डिस्टर्ब झाल्यानंतर ते पाणी काळं बाहेर आलेलं असेल, असं असू शकतं. याबद्दल मला 100% काही सांगता येणार नाही. आपण NRCलाही हा आपण प्रश्न आपण विचारू. मी पण त्याच्यावर अभ्यास करेन, तुम्ही पण करा. त्याच्यानंतर स्क्रोल करून बघतो. pH 8 आहे. ड्रीप इरिगेशन फर्टिलायझर कसे गेले पाहिजे. मित्र हो, ह्याच्यावर मी एक यूट्यूबवर व्हिडिओ तयार करणार आहे. अमित पाटील 8 pH आहे. 8 pH जवळपास सगळीकडे आहे. तर ऍसिड ट्रीटमेंटवर करावी का नाही आणि ती केली तर कशी असावी, याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ मी तयार करणार आहे. तर तो खूप मोठा विषय आहे, तर मी आत्ताच त्याच्यावर सांगू शकत नाही आहे. थोडंसं हे करा. मात्र पावसाळ्यामध्ये जास्त pH असेल तर काही प्रॉब्लेम नसतो, कारण पावसामुळं पावसाचं जे न्यूट्रल पाणी पडत असतं त्यामुळं पावसाचं पाणी हे न्यूट्रल असतं, त्यामुळे तो pH तुमचा जर जमिनीचा 8 असेल तर तो जवळपास 7.8 वर येईल, म्हणजे 0.2 कमी होतो. तो तुम्ही फळ छाटणीनंतर आपण काय करायचं ते बघू. त्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा, मी त्याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ तयार करतो. आता टिबाची फवारणी करावी का माहीत नाही मित्र. हे टिबा काय आहे हे मला माहीतच नाही किंवा मी वापरलेलं नाही आहे. तर योग्य जाणकाराकडून त्याची माहिती घ्या आणि वापरा. कोणताही प्रॉडक्ट वापरताना 4 कंट्रोल लाईन ठेवा. फवारणीचा असेल तर 4 ते 5 लाईन कंट्रोल ठेवा, म्हणजे पुढच्या वर्षीपासून वापरायचं का नाही हे आपल्याला लक्षात येईल. दिलीप निवृत्ती गांगुर्डे, सोनाका काडी जाड होत नाही उपाय सांगा. मी सांगितलेला आहे. फॉस्फरस पोटॅश म्हणजे 05234 किंवा आपला जो गुळ DAPचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काडीची जाडी बऱ्यापैकी वाढणार आहे. काडी बारीक असते पेन्सिलपेक्षाही बारीक, काही उपाय सांगा. गांगुर्डेनेच प्रश्न विचारलेला आहे. हम बैंगलोर से प्लीज ट्रांसलेट इन इंग्लिश. हाँ. तो आराध्या दीजी, मिस्टर आराध्या, right now we can't express myself in English because all of the persons are border of Karnataka, border of Andhra, and they know very well Marathi, and 90% farmers are they don't know English, and so many persons couldn't understand Hindi also. That's why I can't use any other language right now. When you are free, please call me. If I didn't answer, please wait. I will call you back.
then we will discuss very well. Don't worry, please call me, get my number from anyone, and maybe with you my number. Get it my number 9421061254. त्याच्यानंतर आणखी प्रश्न, सुपर सोनाकामध्ये गर्भधारणा. मित्र हो, सुपर सोनाका असेल, सोनाका असेल, याच्यामध्ये घड निर्मितीसाठी असे वेगळे कोणतेही नाही आहे. तर यासाठी आपल्याला निरीक्षणानुसार मित्र हो, मी एक खास द्राक्षामधला रोल ऑफ न्यूट्रियंटचा एक व्हिडिओ तयार करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणते न्यूट्रियंट कमी करायचे, वाढवायचे. पाणी क्षारयुक्त आहे तर आपण वॉटर कंडिशनर लावून बघू शकता की किती फरक पडतो. युरॅसिल 6BA किती वेळा फवारणी करावी हे मी सांगितलेलंच आहे. क्लोराईड जास्त झालंय, काय करावे. क्लोराईडला सुद्धा मला वाटतं ॲसिड ट्रीटमेंटचा एक आहे, पण ॲसिड ट्रीटमेंट हे पूर्णपणे अभ्यास करूनच ॲसिड ट्रीटमेंट करा. ॲसिड ट्रीटमेंट ही साधी गोष्ट नाही आहे. द्राक्ष नोंदवहीसाठी गणेश नाझिरकर यांनी एक नंबर दिलेला आहे 7020197622. त्याच्यानंतर फ्रूटवाला बागायतदार तेच आहे. स्प्रेइंग ब्लोअर गनची माहिती द्या, मी मला वाटतं दिलेली आहे. त्याच्यानंतर SOP कधी पाहिजे, पाऊस पडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. SOP ॲक्च्युली लोकांना नाही सांगितलं. आपण 0050 13045 मधनं किंवा इतर काही ग्रेडमधनं आपला वॉटर सोल्युबलच्या ग्रेडमधनं पोटॅश जातोच, तरी पण आपण SOPचा आग्रह धरतो, हरकत नाही आहे. तर SOP आपण पहिल्यांदा डोसमध्ये पण टाकतो आणि शेवटी पण आपण टाकत असतो. सबकेन नंतर SOP दिले तर चालेल का? पाऊस झाल्यामुळे शेंडा वाढ खूप जोरात चालू आहे. ओके मित्र हो, पाऊस झाल्यानंतर SOP म्हणजे सबकेन झाल्यानंतर किंवा शेंडा स्टॉप नंतर SOP दिलं आणि शेंडा थांबला असं कधी होत नाहीये. हां, SOPचं पोटॅशची लेवल ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला तुमचा नायट्रोजन थोडासा कमी होईल. नायट्रोजन थोडा कमी होईल, मात्र पूर्ण कमी होणार नाहीये. शेंडा तुमचा चालू राहणारच आहे. पण थोडा त्यातल्या त्यात एक 5 ते 10% फरक पडेल. मात्र तुमचा पोटॅश एवढा वाढेल किंवा खूप जास्त पोटॅश जर तुमचा वाढला तर तो मॅग्नेशियमला दाबू शकतो आणि फॉस्फरस जो आपला अपटेक होणार आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणजे हा जो समतोल खताचा वापर आहे तो तुम्ही डिस्टर्ब करू नका. मला वाटतं युरॅसिल 6BA बद्दल खूप हे केलेले आहे. पान देठ परीक्षण किती दिवसाला करावे? मित्र हो, ऍक्च्युली पान देठ परीक्षण हे अनिल नरुड यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर पानदेठ परीक्षण हे साधारणतः सबकेनच्या वेळेला एकदा आणि शेंडा स्टॉप झाल्यानंतर साधारणतः एक 10 दिवसानंतर जर आपण केलं तर तो आपल्याला रिपोर्ट अतिशय महत्वाचा आहे. कारण तिथपर्यंत काय काय घडलेलं आहे आणि पानामध्ये देठामध्ये काय काय आहे अतिशय महत्वाचं आहे. खूप लोकांनी लिहिलेलं आहे, खूप छान माहिती दिलेली आहे. धन्यवाद, मी आपला कायमचा ऋणी आहे. केवळ माहिती मीच देत नाहीये, तर दररोज फिरत असताना किंवा आपले ज्या वेळेला फोन येत असतात त्यावेळेला आपल्या बरोबर मी जी काही चर्चा करत असतो त्यातून सुद्धा मला सुद्धा खूप माहिती मिळते. मी एकटाच माहिती देणारा नाही आहे, तुम्ही सगळे माहिती देता आणि ती सगळी माहिती मी एकत्र करतो आणि परत तुम्हाला वापस देतो आहे. यापेक्षा मी वेगळं काही करत नाहीये. तर ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये प्रत्येकाने जपून राहा, खूप एकमेकांची काळजी घ्या. आपल्यामुळं दुसऱ्याला काही त्रास होईल अशी कोणतीही घटना करू नका. मित्र हो, हे जीवन अतिशय सुंदर आहे. हे सुंदर जीवन आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण जगत राहिलं पाहिजे आणि हे जीवन आपण खूप चांगलं केलं पाहिजे. तर आपण कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी टेन्शनमध्ये खूप चांगली द्राक्ष शेती करू. द्राक्ष शेतीला इतर काही पिकांची जोड देऊ आणि कारण एकच पिकावर आपण न अवलंबून राहता थोडंसं एखाद्या दुसरा बिझनेसची कशाची तरी जोड देऊ. तर अशा पद्धतीनं मित्र हो, आपण या ठिकाणी थांबू. आपण खूप जास्त वेळ मी घेतला
तरी सुद्धा मला वाटतं काही प्रश्न असतील तर अजून बघू. अजूनही कुणीतरी नंबर विचारला 9421061254 94 210 61 254. थ्रिप्ससाठी काय करावे? सोनाका प्लॉट आहे. तेजस गायकवाड. थ्रिप्ससाठी आपल्याला खूप औषध आहेत, खूप औषध आहेत. त्याच्यानंतर नाशिकला मला वाटतं एक 10 ड्रम थेरी सुरू झालेली आहे. तर मला वाटतं मंगेश भास्कर यांनी आणि संजय गडवजे यांच्याकडे केलेले महाराष्ट्रातले खूप शेतकरी त्यांच्याकडून ते ट्रायल्स ते 10 ड्रम थेरी घेत आहेत. याचा मला अभ्यास करायला आणखी मिळालेला नाही आहे, कारण वर्षभर लॉकडाऊन होतं, मला जाता आलं नाही आहे. मात्र ज्या वेळेला मला जाता येईल त्यावेळेला मी जाऊन ते मी सिम्प्लिफाय करून साध्या ह्याच्यामध्ये कसं सांगता येईल ते मी बघणार आहोत. त्याच्यानंतर काही लोकांनी प्रश्न विचारले की मी जो दी ग्रेट इंडिया फॉर्म्युला सांगितलेला आहे मित्र हो, ह्या दी ग्रेट इंडिया फॉर्म्युला जो आहे हा शेंडा स्टॉप केल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंतच वापरायचा आहे. शेंडा स्टॉप झाल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर दी ग्रेट इंडिया फॉर्म्युला तुम्ही ड्रीपमधून वापरू नका, त्याची गरजच पडणार नाहीये. कारण जर तुम्ही वापरला तर तुम्हाला बगलफुटी जास्त फुटतील आणि ते जास्त पळत जाईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की दी ग्रेट इंडिया फॉर्म्युल्यामध्ये खूप लोकांचे अतिशय पॉझिटिव्ह प्रश्न आलेले आहेत. मित्र हो, मी अगोदरच सांगितलेलं आहे की डॉक्टर, मला वाटतं आता त्यांचं नाव पण विसरलो मी, युट्यूबच्या ह्याच्यामध्ये त्या डॉक्टरांचं नाव घेतलेलं आहे साऊथ आफ्रिकेचे, तर ते डॉक्टर कार्लोस मला वाटतं. तर त्यांचा फॉर्म्युला त्याच्यावर अभ्यास करून आपण थोडेफार बदल केलेले आहेत. तर याच्यामध्ये जे आपण ऑर्गॅनिक कार्बन जे मी सांगितलेलं आहे ते बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचं ऑर्गॅनिक कार्बन म्हणून दुकानदारांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची फसवणूक झालेली आहे. तर याच्यामध्ये रिफॉर्म कंपनीचं ऑर्गॅ कार्ब हा ब्रँड आहे, किंवा संगमनेरची एक मॅग्नेशिया नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव प्रॉडक्ट आहे ऑर्गॅनिक कार्बन, तो म्हणजे सी मॅक्स नावाचा आहे. सी मॅक्स मला वाटतं अजून एका कंपनीचं आहे. तर मॅग्नेशिया कंपनीचं सी मॅक्स किंवा ऑर्गॅ कार्ब हे प्रॉडक्ट वापरलं तर आणखी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं हे होईल. आणि त्याच्यामध्ये मग परत बरेचसे अमायनो ऍसिड कोणतं वापरायचं असे पण प्रश्न आलेले आहेत. तर अमायनो ऍसिड हे पावडर फॉर्म मधलंच वापरा, लिक्विड फॉर्म मधलं शक्यतो वापरू नका. अशा पद्धतीनं हे करा. बेदाण्यासाठी कोणती जात भरावी? मित्र हो, बेदाणे कोण प्रश्न विचारलाय? अल्ताफ तांबोळी यांनी. तर अल्ताफ भाई, आपण बेदाण्यासाठी आपण थॉम्सन किंवा 2A क्लोन अतिशय चांगल्या व्हरायटी आहेत. माणिकचमनचा सुद्धा बेदाणा चांगला होतो. फक्त बेदाण्यासाठी तुम्ही सुपर सोनाका निवडू नका. दुसरी गोष्ट, ज्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत SSN किंवा अनुष्का आरके, याचा बेदाणा कसा होतो आणखी माहीत नाही, कोणी करून पाहिलेलं नाही आहे. मात्र नाशिकला एक जी नवीन व्हरायटी आलेली आहे ती म्हणजे सुधाकर सीडलेस, याचा सुद्धा बेदाणा खूप आणि खूप चांगला होणार आहे. गूळ आणि DAPचा फॉर्म्युला परत सांगा असा परत प्रश्न आलेला आहे. मित्र हो, शेंडा स्टॉप केल्यानंतर गूळ आणि DAPचा जो फॉर्म्युला आहे हा किती आणि कसा वापरायचा मी तुम्हाला सांगतो. गूळ 5 ग्रॅम, काळा गूळ असेल किंवा पिवळा गूळ असेल. DAP पांढरा 4 ग्रॅम, 13,045 3 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 2 ग्रॅम, सल्फर 80% WDG 1 ग्रॅम आणि बोरॉन 20% अर्धा ग्रॅम. आणि सबकेन ते शेंडा स्टॉप करेपर्यंत किंवा 5 पानाची अवस्था ती शेंडा स्टॉप करेपर्यंत हे सगळं प्रमाण निम्म करा, म्हणजे त्याच्यावर स्कॉर्चिंग येणार नाहीये. रिझल्ट अतिशय सुंदर आहे. हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरे अजून काही प्रश्न आहेत का? सुपर सोनाका साईज किती MM पाहिजे? मित्र हो, 8-9 MM जर साईज असेल
तर अतिशय चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक व्हरायटीमध्ये काही खूप मोठा फरक नाही आहे. ज्या काही नानासाहेब पर्पल आहे, मामासाहेब जम्बो आहे, जम्बो आहे, कळम जम्बो आहे, या व्हरायट्यांना थोडीशी 10 mm 11 mm जरी असेल, 11 mm नको आहे पण 10 mm पर्यंत पाहिजे, आणि 6 ते 8 mm बाकी व्हरायटींना असेल तरी हरकत नाही आहे, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. थ्रिप्ससाठी काय करावे सुपरसोनिक प्लॉटसाठी याचं उत्तर दिलेलं आहे. खूप आहे हो, ॲक्ट्रा आहे, ॲसेटामाप्राइड म्हणजे थायोमेथॅक्झाम आहे, तुमचं ॲसेटामाप्राइड आहे, इमिडाक्लोप्रीड आहे, खूप प्रॉडक्ट आहेत त्याचं 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे करता येतं. स्प्रेचे प्रॉडक्ट वापरल्याने स्कॉर्चिंग येते का? काय ICIचे नाही लक्षात आलं मला, हा ICIचं म्हणजे काय आहे ते. नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. स्प्रे ग्रेड वापरा, स्कॉर्चिंग नाही येणार, हे गिरीश राजेकरांनं सुरुवात केली. हां, आणि 50 किलोच्या बॅगमधलं आणि 1 किलोच्या पॉकेटमधलं जे काही विद्राव्य खत असतं 1261, 05234, 13 हे सगळं एकच असतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. स्प्रे ग्रेडचं आपल्याला खूप महाग पडतं. 25 किलोच्या बॅगमधलं वापरलं, बिनधास्त वापरा, तेच वापरा, कारण ते आपल्याला 1 किलोमधलं परवडणार नाही आहे. पाणी खराब आहे, ॲसिड डोसिंग पंप वापरावा की नाही? बिलकुल सचिन पाटील, ॲसिड डोसिंग पंप ॲक्च्युली काय आहे की तुम्ही ज्या वेळेला ॲसिड ट्रीटमेंट कराल, ज्या वेळेला तुम्ही STPनं कराल किंवा आपल्या ब्लोवरनं कराल, त्यावेळेला त्या आपल्या STP मधले जे हे आहेत वाल आहेत ते रबरचे असतात, प्लॅस्टिकचे असतात, हे सगळे वितळून जातात, खराब होतात. त्यामुळे ॲसिड डोजिंग पंप हा मेटलचा येतो, तो वापरा. त्याच्याशिवाय ॲसिड डोजिंग करू नका. ॲसिड खूप घातक आहे, डोळ्यावर उडालं तर ते कायमचे डोळे जातात. ह्या घटना खूप ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे ॲसिड डोजिंग हे खूप ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करा. खोड किड्याला काय करायचं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्र हो. खोडकीड जे आहे हे पहिल्या काळामधली जी खोडकीड होती ही अशी मोठी आळी असायची खोडामधली, मागं पूर्णपणे पांढरी आणि त्याचं डोकं तांबूस आणि काळं असं असायचं, आणि ती भुसा टाकायची. त्याच्यानंतर मला वाटतं आता NRC मध्ये एक नवीन सायंटिस्ट आलेले आहेत, यंग पोरगा आहे, डॉक्टर यादव. याचं लेक्चर पुढच्या वेळेला तुम्ही नक्की ऐका आणि पूर्णपणे त्यांचे स्क्रीनवर दिलेलं आहे ते पहा. मला वाटतं यूट्यूबवर पण त्याचं खूप चांगलं प्रेझेंटेशन डॉक्टर यादवने केलेलं आहे, ते पहा. वेगळ्या त्यांनी ट्रीटमेंट सुद्धा कंट्रोलच्या दिलेल्या आहेत. तर आता जे काही हे जे अडल्ट आहेत, आता अंडी घालणारे, हे काही लगेच निघणार नाही आहेत, कारण आता पाऊस चालू झालेला आहे मध्ये. मग मध्येच ते किडे येतील का? नाहीत येणार. ते साधारणतः 8-10 जूनच्या नंतर ते बाहेर पडतील आणि सगळीकडे चालायला लागतील, ज्याला मिरगाचा किडा आपण म्हणतो, पुसतो. तर हे जमा करा. आपल्या बांधावर जर समजा निंबाचं झाड असेल, जास्तीत जास्त बाभळीचं आणि बोरीचं झाड जर असेल, तर याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे किडे जमा होतात. तर गाव पातळीवर ही मोहीम राबवली पाहिजे, गाव पातळीवर. आणि 15 जून ते 15 जुलैपर्यंत एक कॅम्पेन करा आणि दर 4 दिवसाच्या अंतरानं 5 ते 6 वेळा फवारण्या करा. त्या फवारणीमध्ये केमिकल कोणतं घेत होते हे मला आठवत नाही आहे. मला वाटतं 3 वर्षापूर्वी बायर कंपनीनं एक कृषी विभागाला धरून काही कॅम्पेन केलेले होते. तर त्या बायर कंपनीच्या प्रतिनिधींना, ऑफिसर लोकांना, एक्झिक्युटिव्ह लोकांना, मॅनेजर लोकांना विचारा आणि ते केमिकलचे गाव पातळीवर एक हे करा. त्याच्यानंतर एकदा खोडकिडा जर आपल्या खोडामध्ये घुसला, खोडकीड ही वेगळ्या प्रकारची आहे, आणि आता अलीकडे आलेली जी गुलाबी खोडकीड वगैरे जे आहे 2-3 प्रकारचे आहेत, ह्या भुसा पण बाहेर टाकत नाहीये. तर यासाठी मित्र हो, तुम्ही जमिनीतून कोणतंही ड्रीपमधून औषध द्या, त्याच्यावर काही उपयोग होत नाही. खोडकिडीला कंट्रोल करण्यासाठी जी जुनी खोडकीड आहे आणि नवीन मधली एखाद दुसरी खोडकीड आहे, मात्र गुलाबी खोडकीड जी आळी आहे त्याला मात्र नाही सांगत मी हा उपाय. तो उपाय मी दुसरा जो सांगतोय तो काय करा तुम्ही, की साधारणतः आपण बाग धरल्यापासून पुढे फळ छाटणी झाल्यानंतर
सकाळी लवकर सूर्य उगवायच्या अगोदर बागेमध्ये आपण चक्कर मारायची. हातामध्ये एक लांब स्क्रूड्रायव्हर ठेवायचा, हातामध्ये स्क्रूड्रायव्हर ठेवायचे, मोटरसायकलची गिअर वायर पण ठेवायची किंवा क्लच वायर पण ठेवायची, आणि जिथं खोड पाझरलेला आहे त्या ठिकाणी तो पेचकस किंवा स्क्रूड्रायव्हर असं दाबून बघायचा. जर भस्कन आत गेला तर त्या ठिकाणी आळी आतल्या बाजूनं आहे, ती आळी आतल्यात मारायची. त्याच्यामध्ये मग तुम्ही लॅम्बडा सायलेथ्रिन असेल, टाटामिडा असेल, याचं मिक्स करून तुम्ही टाका. अशा पद्धतीनं ती खोडकीड कंट्रोल करता येईल. मात्र ड्रीपमधून काहीतरी सोडलं आणि ते हे करता येईल. याच्यामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल मेजर जे आहेत ते अतिशय चांगले काम करतात आणि ते पावसाळ्यामध्ये वापरले पाहिजेत. आणि आपण खोड वलांडे जे धुवून घेतो दोन्ही छाटण्या झाल्यानंतर केमिकलनं, त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. आणि मधल्या काळामध्ये जे बायोलॉजिकल कंट्रोल मेजर जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. दादासाहेब वाघमोडे, तुम्ही परत प्रश्न थ्रिप्ससाठी विचारला हो, खूप प्रॉडक्ट आहेत, तर त्याला तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तर मित्र हो, मी तुमचा 1.5 तास घेतलेला आहे, तर या ठिकाणी मी थांबतो. जर कोणाला काही मला वाटतं नाझिरकर साहेब आपण बंद करायचं आहे, तुम्ही कॉमेंट लिहा. वहीची किंमत मला वाटतं मागच्या वर्षी 100 रुपये होती, या वर्षी बदलली का तुम्ही कॉमेंट टाका. द्राक्ष नोंद वही अतिशय चांगली द्राक्ष नोंद वही आहे. रेकॉर्ड असेल तर पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड असेल, अभिजित चव्हाण सांगतात. तर तुम्हाला व्हॉट्सअप लाईव्ह जे आहे, आता हे जे प्रोग्राम आहे हा पूर्ण रेकॉर्ड झालेला आहे. फ्रूटवाला बागायतदार आणि किंवा ND पाटील पिलिवकर या फेसबुकवर तुम्हाला हा व्हिडिओ कधी पण बघता येईल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. धन्यवाद, सगळे आले. अजूनही 203 लोक हे आहेत, लाईव्ह आहेत. जवळपास 250-300 पर्यंत लोकांनी हा व्हिडिओ आज बघितला. इथून पुढे पण काही दिवस हा व्हिडिओ बरेचसे लोक बघतील आणि त्यांना फायदा होईल असं वाटतो. तर मित्र हो, जीवात जीवमान असे तो जनतेची सेवा करू, जीवात जीवमान असे तो जनतेची सेवा करू, असं एक ब्रीदवाक्य मी सांगतो. त्याच्यानंतर माझे एक गुरु आहेत डॉक्टर MSR राजू, यांनी सांगितलेलं आहे की ते असं सांगतात की इतरांची सेवा करा, इतरांना मदत करा, जास्तीत जास्त ज्ञान द्या. कारण हे सांगताना एक ते गमतशीर किस्सा सांगतात. हे का तर ते सांगताना असं सांगतात, डॉक्टर राजू असं सांगतात की त्यांना त्यांच्या गुरुनं सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या गुरु डॉक्टर MSR राजू, त्यांना त्यांच्या गुरुनं सांगितलेलं आहे की ह्या जीवनामध्ये प्रत्येक जण जन्म घेतो, मोठा होतो, दररोज जेवण करतो, फिरतो, एकमेकांना वाईट असेल चांगलं असेल बोलतो आणि निघून जातो. तर त्यांनी ते काय म्हणतात, जन्माला येणं, जेवण करणं, बच्चे पैदा करना और मर जाना, एक काम तो कुत्ते बिल्ली भी करते हैं, तो हम इंसान हैं. ह्या जीवनामध्ये आपण आल्यानंतर अशा काही ओळखी करून ठेवू, असे काही परमनंट मित्र जमा करून ठेवू, ते अनादी अनंत कालापर्यंत त्यांच्या 3 पिढ्या, पुढच्या 3 पिढ्या आपल्याला विसरणार नाहीत. मित्र हो, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय जवान.